नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणाच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व मित्रांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे। नुकतंच आपण कालच्या भागामध्ये एक जो काही महत्त्वपूर्ण जे काही प्रकरण होतं तर ते प्रकरण आपण पूर्ण केलेलं आहे। आज आपण मराठी व्याकरणाच्या एका नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, ज्यामध्ये आपण वाक्य विचार हा घटक अतिशय जबरदस्त पद्धतीने आपण डिटेल्स आपण शिकणार आहोत। बघा नेमकं आपण याच्या आधी वर्ण विचार आणि त्याच्यानंतर शब्द विचार या दोनही महत्त्वपूर्ण प्रकरणाचा आपण अभ्यास केलेला होता। आता इथून पुढे कंटिन्यू आपण वाक्य विचार हे महत्त्वपूर्ण टॉपिक आपल्याला अभ्यासायचं आहे। आता या वाक्य विचारामध्ये नेमकं कोणकोणते घटक येतात तर ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो आणि एक एक घटक आपण व्यवस्थित पद्धतीने आपण पूर्ण करणार आहोत। या वाक्य विचारामध्ये किंवा या वाक्य विचारामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला घटक आहे तो म्हणजे वाक्याचे प्रकार। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण घटक शिकणार आहोत ज्याचं नाव आहे वाक्य रूपांतर। या वाक्य रूपांतराला आपण वाक्य परिवर्तन असं सुद्धा म्हणत असतो। आणि तिसरा महत्त्वपूर्ण घटक आहे ज्याला आपण वाक्य संश्लेषण असं म्हणत असतो, ज्याला वाक्य संकलन किंवा त्याला आपण वाक्य एकत्रीकरण असं सुद्धा देखील म्हणत असतो। तर हे वाक्य विचारामध्ये आपल्याला हे घटक आपल्याला पूर्ण करायचे आहे। म्हणजे वाक्य विचारात तीन घटक महत्त्वाचे आहे। पहिला आहे वाक्याचा प्रकार, त्यानंतर आहे वाक्य रूपांतर ज्याला आपण वाक्य परिवर्तन असं सुद्धा देखील म्हणतो, त्यानंतर आहे वाक्य संश्लेषण ज्याला आपण वाक्य संकलन किंवा वाक्य एकत्रीकरण असं म्हणत असतो। तर हे तीन महत्त्वपूर्ण जे काही प्रकार आहे वाक्य विचारामध्ये तर आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया। एका लेक्चरमध्ये होणार नाही, याचे कमीत कमी 2 लेक्चर तरी होणार आहे। बघा वाक्य म्हणजे काय तर ठराविक क्रमाने आलेल्या शब्दाच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त झाला तर त्यास आपण वाक्य असं म्हणत असतो। वाक्य म्हणजे काय तर पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण बोलणे त्याला आपण वाक्य असं म्हणत असतो। आता या वाक्याच्या प्रकारामध्ये काय असते विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा रोजच्या जीवनामध्ये किंवा रोजच्या व्यवहारामध्ये जी काही भाषा बोलतोय आपण, तर आपण आपल्या मनामध्ये जे काही विचार आहे तर नेमकं जे काही वाक्य आपल्या मुखातून बाहेर पडणारे आहे तर ते वाक्य काही विधानं असू शकतात, बरोबर आहे। काही वाक्याची रचना ही प्रश्नार्थक असू शकते, काही वाक्याची रचना ही विधानार्थी असू शकते, काही वाक्याची रचना ही होकारार्थी असू शकते, काही नकारार्थी असू शकते। तर कधी कधी आपण आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहे तर त्या आपण बाहेर काढू शकतो। म्हणजे नेमकं बोलणाऱ्याच्या मनात कोणता हेतू आहे त्याला नेमकं प्रश्न विचारायचा आहे की नेमकं भावनेचा उद्गार काढायचा आहे की नेमकं नकार द्यायचा आहे की नेमकं होकार द्यायचा आहे। तर अशा पद्धतीनं आपण काही वाक्य दररोजच्या या आपण विद्यार्थी मित्रांनो जीवनामध्ये आपण बोलत असतो। तर वाक्याचे वर्गीकरण प्रामुख्याने 3 पद्धतीने होते, ज्यामध्ये काही वाक्याचे अर्थावरून काही प्रकार पडतात, काही क्रियापदाच्या अर्थावरून प्रकार पडतात आणि नेमकं एखाद्या विधानामध्ये नेमकं वाक्याची रचना कशी आहे का नाही, वाक्य नेमकं कोणत्या पद्धतीनं बांधलं आहे ज्याला आपण वाक्याच्या रचनेनुसार किंवा विधानानुसार जे काही प्रकार पडले जातात तर त्याला आपण केवळ मिश्र संयुक्त वाक्य म्हणत असतो। तर वाक्याचे वर्गीकरण अशा पद्धतीने होते। मी तुम्हाला सुरुवातीला काय करतो, या वाक्याच्या प्रकारामध्ये सर्वात महत्त्वाचं त्या वाक्याचे वर्गीकरण कसे होते ते मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण वाक्याच्या प्रकाराला एक एक महत्त्वपूर्ण सुरुवात करणार आहोत। बघा तर वाक्याचं जे काही प्रकार आहे तर वाक्याच्या प्रकाराचं वर्गीकरण 3 पद्धतीने होते। मी प्रकार बोललेलो नाही, चुकूनही प्रकार बोलत नाही आहे, लक्षात ठेवा। मी वाक्याचं वर्गीकरण हा शब्द महत्त्वाचा इथं वापरतो आहे। बघा वाक्याचं जे काही वर्गीकरण आहे तर वाक्याचे वर्गीकरण आपण 3 पद्धतीने दिसून येते, लक्षात ठेवा। वर्गीकरण बोलतोय, वर्गीकरण आणि प्रकार याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। बघा तर वाक्याचं वर्गीकरण 3 पद्धतीने होते। थोडा मी टेबल दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ। बघा वाक्याच्या काही अर्थावरून काही प्रकार पडतात, नेमकं बोलणाऱ्याच्या मनामध्ये कोणता हेतू आहे, नेमकं त्याच्या बोलण्याचा अर्थ काय आहे, नेमकं त्याला प्रश्न विचारायचा आहे, नेमकं काहीतरी माहिती द्यायची आहे की नकार द्यायचा आहे, होकार द्यायचा आहे की भावनेचा उद्गार काढायचा आहे। म्हणजे कोणत्या तरी वाक्याचा काय अर्थ काय हेतू आहे हे जिथून स्पष्ट होते त्याला आपण वाक्याच्या अर्थावरून प्रकार असं म्हणत असतो। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की क्रियापदाच्या अर्थावरून काही प्रकार पडतात। आता क्रियापदाचे अर्थ मी तुम्हाला शिकवलेले आहे, ज्यामध्ये स्वार्थी असेल, आज्ञार्थी असेल, विद्यार्थी असेल आणि संकेतार्थी असेल, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर नेमकं एखाद्या विधानात एखाद्या मोठ्या विधानामध्ये, बरोबर आहे की नाही, नेमकं वाक्याची रचना कशी आहे, एका भल्या मोठ्या विधानामध्ये नेमकं वाक्याची रचना कशी आहे तर याच्यावरून सुद्धा काही वाक्याचे प्रकार पडले जातात, ज्याला आपण वाक्याच्या रचनेवरून पडणारे प्रकार असं म्हणत असतो। कशावरून, वाक्याच्या रचनेवरून पडणारे प्रकार। वाक्याची रचना नेमकं कशी केली गेली आहे, बरोबर आहे। वाक्याचा जो काही परस्पर संबंध आहे
तर तो कोणत्या पद्धतीनं आहे, तर ते संपूर्ण वाक्याच्या रचनेमध्ये जातो. आता वाक्याच्या अर्थावरून काही महत्त्वपूर्ण 5 प्रकार आपल्याला दिसून येतात बघा. वाक्याचा अर्थावरून पडणारा पहिला प्रकार आहे ज्याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणत असतो. ज्या वाक्याचा अर्थ विधान असतो त्याला विधानार्थी म्हणायचं. त्यानंतर अर्थावरून पडणारा दुसरा प्रकार आहे ज्याला आपण होकारार्थी वाक्य म्हणत असतो. ज्या वाक्यातून ज्या वाक्याचा अर्थ होकार असतो त्याला होकारार्थी वाक्य असं म्हणत असतात. त्याच्यानंतर अर्थावरून पडणारा तिसरा महत्त्वाचा प्रकार ज्याला आपण नकारार्थी वाक्य म्हणतो. ज्या वाक्याचा अर्थ नकार असतो त्याला नकारार्थी म्हणायचं आहे. त्यानंतर चौथा महत्त्वाचा प्रकार आहे ज्याला आपण प्रश्नार्थक वाक्य असं म्हणत असतो. ज्या वाक्याचा अर्थ प्रश्नार्थक आहे त्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणायचं. आणि ज्या वाक्याचा अर्थ उद्गार आहे तर त्याला आपण काय म्हणायचं असते, उद्गारार्थी वाक्य असं म्हणायचं असते. तर एखाद्या रोजच्या जीवनामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये आपण या पद्धतीचे वाक्य दररोज बोलत असतो. आपण केवळ लोकांना माहितीच देतो असं नाही, कधी प्रश्न विचारतो, कधी आपल्या मुखामधून भावनेचा उद्गार निघते, कधी कोणाला होकार कधी कोणाला नकार देत असतो, तर कधी कोणाला प्रश्न विचारत असतो. हे रोजच्या जीवनामध्ये अशा घडामोडी होत असतात. आता क्रियापदाच्या अर्थावरून काही 4 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे ते म्हणजे स्वार्थी क्रियापद. वाक्य स्वतःबद्दल माहिती देणारं असेल किंवा जिथे काळाचा बोध करून देणारं वाक्य असेल तर त्या वाक्याला आपण स्वार्थी वाक्य असं म्हणत असतो. त्यानंतर दुसरा क्रियापदाचा अर्थाचा प्रकार आहे त्याला आपण आज्ञार्थी क्रियापद असं म्हणत असतो. आता आज्ञार्थी क्रियापद म्हणजे काय, तर क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा विनंती आहे का नाही, प्रार्थना, आशीर्वाद, सल्ला, उपदेश, बरोबर, तर अशा इत्यादींचा जर बोध झाला तर त्याला आपण काय म्हणत असतो, आज्ञार्थी वाक्य असं म्हणत असतो. त्याच्यानंतर क्रियापदाच्या अर्थावरून पडणारा तिसरा महत्त्वपूर्ण प्रकार आहे त्याचं नाव आहे विद्यार्थी वाक्य. आता विद्यार्थी वाक्य म्हणजे नेमकं काय आहे, तर क्रियापदाच्या रूपावरून ज्यावेळेस याला इच्छार्थक वाक्य असंही म्हटलं जातं. क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य असेल, योग्यता असेल, आहे का नाही, इच्छा असेल, त्यानंतर काही संताची सुवचने असतील, आहे का नाही, तर्क असेल, अंदाज असेल, तर इत्यादींचा जर बोध होत असेल तर त्याला आपण विद्यार्थी वाक्य असं म्हणायचं असते. आणि शेवटचं आहे ते म्हणजे संकेतार्थी वाक्य. जर एखाद्या वाक्यामध्ये काहीतरी अट टाकली असेल, म्हणजे एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असेल तर त्याला आपण संकेतार्थी वाक्य असं म्हणत असतो, आहे का नाही. तर हे क्रियापदाच्या अर्थाचे एकूण 4 प्रकार. आता नेमकं एखाद्या वाक्यात नेमकं वाक्याची रचना कशी केली गेली आहे तर याच्यावरून सुद्धा काही रचनेवरून सुद्धा प्रकार पडले जातात. तर रचनेवरून या वाक्याच्या प्रकाराचे 3 प्रकार आहे. पहिला आहे ते म्हणजे केवळ वाक्य. आता या केवळ वाक्याला साधे वाक्य असं सुद्धा म्हटलं जातं किंवा या केवळ वाक्याला शुद्ध वाक्य असं सुद्धा देखील म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या रचनेनुसार दुसरा प्रकार आहे ज्याला आपण मिश्र वाक्य असं म्हणत असतो, मिश्र वाक्य. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे ज्याचं नाव आहे संयुक्त वाक्य. तर एखाद्या वाक्याची रचना कशी केली गेली आहे तर याचे 3 प्रकार आहे, केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. तर अशा पद्धतीनं या वाक्याचं वर्गीकरण होत असते. तर याच्यापैकी आपण हे जे काही क्रियापदाचे अर्थ आहे, क्रियापदाचे अर्थावरून पडणारे प्रकार हे मी तुम्हाला शिकवलेले आहे. सो इथं त्याचा काही भाग चालणार नाही. इथं फक्त आणि फक्त या वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार आणि रचनेवरून पडणारे प्रकार हे आपण आजच्या तासिकेमध्ये काय करून घेऊ, क्लिअर करून घेणार आहोत. तर नेमकं बोलणाऱ्याच्या मनामध्ये नेमकं कोणता हेतू आहे, त्याला प्रश्न विचारायचा आहे की कोणाला होकार द्यायचा आहे की माहिती द्यायची आहे की नकार द्यायचा आहे की नेमकं त्याला उद्गार बाहेर काढायचे आहे. तर अशावरून वाक्याचे एकूण 5 प्रकार पडले जातात. तर यातला एक एक प्रकार आपण व्यवस्थित पद्धतीने काय करून घेऊ, अभ्यासाला घेणार आहोत. याच्यावर एक नजर मारा म्हणजे वाक्याचे वर्गीकरण तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं दिसून येतील. आता बघा, कधी कधी काय होते, आपण मुख्य परीक्षेची तयारी करतो आहे, परंतु मी अशा काही परीक्षेमध्ये उदाहरणं पाहिले की डायरेक्टली प्रश्न वाक्याच्या प्रकारावर असतो. म्हणजे कसं, वाक्याचे एकूण प्रकार किती असं तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहे. समजा पोलीस भरतीचा जर विचार केला ना तर पोलीस भरतीमध्ये असा डायरेक्टली एका वाक्यामध्ये प्रश्न आला होता, वाक्याचे प्रकार किती, आणि त्यांनी त्यावेळेस वाक्याचे प्रकार, आता नेमकं वाक्याचे प्रकार किती आहे तर वाक्याचे इथं तुम्हाला वर्गीकरण दिले आहे मी तुम्हाला 3 पद्धतीनं. तर वाक्याचे 3 प्रकार सांगायचे, केवळ, मिश्र आणि संयुक्त. बहुधा असं उत्तर देतात, वाक्याचे 3 प्रकार कोणते आहे किंवा वाक्याचे एकूण प्रकार किती, तर ते 3, आणि कोणते मानले जातात, केवळ, मिश्र, संयुक्त मानले जातात, हे असं उत्तर द्यायचं असते. कसं आहे तर त्या अँगलनं आपल्याला विचार करावा लागतो. तर आता वाक्याच्या अर्थावरून पडणारा पहिला प्रकार आपण घेणार आहोत ज्याचं नाव आहे विधानार्थी वाक्य. मग नेमकं आता हे जे काही विधानार्थी वाक्य आहे तर विधानार्थी वाक्य म्हणजे नेमकं काय, तर थोडं या वाक्याच्या प्रकाराबद्दल थोडी माहिती आपण अभ्यासू. बघा, वाक्याचे वर्गीकरण 3 पद्धतीनं पाहिजे होती. इथं 3 पद्धतीनं होते. वाक्याचे काही अर्थावरून प्रकार पडतात, काही क्रियापदाच्या अर्थावरून प्रकार पडतात
आणि नेमकं एखाद्या वाक्याची रचना कशी केली आहे तर याच्यावरून काही वाक्याचे प्रकार पडतात. नेमकं वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो बघा, नेमकं वाक्यामधून कोणता अर्थ व्यक्त होतो याच्यावरून 5 प्रकार पडतात. विधानार्थी, प्रश्नार्थक, उद्गारार्थी, नकारार्थी आणि होकारार्थी. तर पहिला प्रकार आपण अभ्यासायला घेणार त्याचं नाव आहे विधानार्थी वाक्य. बघा, विधानार्थी वाक्य म्हणजे नेमकं काय असते, साधं आणि सोपं आहे, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. विधानार्थी वाक्य म्हणजे नेमकं काय असते बघा, ज्या वाक्यामध्ये केवळ एक साधे विधान केलेले असते, ज्या वाक्यामध्ये केवळ साधं विधान केलेलं असते. म्हणजे कसं, या विधानार्थी वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी ना उद्गारवाचक चिन्ह असते ना प्रश्नार्थक चिन्ह असते. बघा लक्षात ठेवा, या विधानार्थी वाक्यामध्ये ना प्रश्नार्थक चिन्ह असते आणि ना उद्गारार्थी चिन्ह असते. केवळ एक साधं आणि सरळ एक विधान केलेलं असते. कसं, तुम्ही म्हणत असता बघा, भारत माझा देश आहे. मग भारत माझा देश आहे या वाक्यामध्ये काही प्रश्न विचारला का? नाही. या वाक्यामध्ये कोणता भावनेचा उद्गार आहे का? नाही. मग ज्या वाक्यामध्ये उद्गार किंवा एखादी प्रश्न असा अर्थ निघत नसेल तर त्या वाक्याला आपण काय म्हणायचं, विधानार्थी वाक्य म्हणायचं. एक साधं आणि सरळ वाक्य म्हणजे ज्याला आपण काय म्हणत असतो, विधानार्थी वाक्य. आता जसं हे जे काही विधानार्थी वाक्य असते तर हे विधानार्थी वाक्य केवळ काळाचा बोध करून देणार असते किंवा एखादी माहिती देणारं वाक्य असते. म्हणजे कसं, जसं आपण क्रियापदाच्या अर्थामध्ये जो पहिला प्रकार आपण शिकलो होतो ज्याचं नाव होतं स्वार्थी वाक्य. स्वार्थी वाक्याबद्दल मी तुम्हाला काय बोललो होतो की स्वार्थी वाक्य हे स्वतःबद्दल माहिती देते, त्याचबरोबर हे वाक्य काळाचा बोध करून देते. सेम ही अट या विधानार्थी वाक्याला सुद्धा लागू होते. हे वाक्य प्रश्नार्थक किंवा उद्गार याचा बोध करून देत नाही तर माहिती देणारं वाक्य असते आणि या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक किंवा प्रश्नार्थक चिन्ह अजिबात नसतात. मग नेमकं कोणतं चिन्ह असते तर या विधानार्थी वाक्याच्या शेवटी नेहमी कोणतं चिन्ह असते तर पूर्ण विराम असतो. कोणता विराम असतो? पूर्ण विराम असतो. काही उदाहरण मी तुम्हाला दाखवतो बघा. जसं सूर्य पूर्वेला उगवतो, वाक्याच्या शेवटी काय आहे? पूर्णविराम. पूर्णविराम जिथं दिसला तिथं डोळे लावून आपण आपलं उत्तर हे विधानार्थी वाक्य दिलं गेलं पाहिजे. ज्या वाक्याचा अर्थ विधान असतो त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणायचं आहे. साधं आणि सरळ एक केलेलं वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य असते, हे गोष्ट लक्षात ठेवा. सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला नाही किंवा या वाक्यामधून कोणतीही तीव्र भावना व्यक्त होत नाही म्हणजे उद्गारार्थी सुद्धा नाही. मग हे दोनही नसेल तर त्या अशा वाक्याला काय म्हणायचं? विधानार्थी वाक्य म्हणायचं. खाली बघा, मी दररोज वाचनालयात जातो. आता मी दररोज वाचनालयात जातो असं म्हटल्याच्या नंतर या वाक्यात शेवटी काय आहे? पूर्णविराम. जिथं पूर्णविराम तिथं नेहमी विधानार्थी वाक्य असते. आता या खालच्या वाक्यामधून म्हणजे मी दररोज वाचनालयात जातो या वाक्यामधून उद्गार किंवा प्रश्न विचारलेला आहे का? अजिबात नाही. मग त्याला आपण ते वाक्य म्हणण्याचं कामच पडणार नाही. हां, पण तुमच्या मनामध्ये एक नक्की शंका आली असेल, सर हे विधानार्थी आहे पण हे होकारार्थी सुद्धा आहे ना? तर मी त्याच्यासोबत समोर बोलणार आहे, कारण या अँगलनं सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला मुख्य परीक्षेत विचारलेले आहे, जिथं आयोग सुद्धा चुकलेला आहे परंतु आयोगानं शेवटी उत्तर आपल्या मनात दिलेलं आहे, त्याला कोणीही काही करू शकत नाही. मी तुम्हाला ते वाक्य सुद्धा सांगणार आहे, डोंट वरी. बघा, तर हे दोनही वाक्य ज्यामधून विधान म्हणजे एक साधं आणि सरळ वाक्य आहे याचा अर्थ ते विधानार्थी वाक्य आहे. आता बघा, मी तुम्हाला काय शिकवलं होतं? वाक्याच्या अर्थावरून 5 प्रकार आहे: विधानार्थी, होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी. पण हे जे काही विधानार्थी वाक्य आहे बघा, लक्षात ठेवा मी काय बोलतो. हे जे काही विधानार्थी वाक्य आहे ना, तर हे विधानार्थी वाक्य 2 पद्धतीचं असू शकते. बघा, विधानार्थी वाक्य 2 पद्धतीचं असू शकते. एक तर विधानार्थी वाक्य हे होकारार्थी असू शकते किंवा विधानार्थी वाक्य हे नकारार्थी असू शकते. बघा, हे फार महत्त्वाचं आहे, कारण परीक्षेमध्ये विधानात्मक वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये जेव्हा विचारते तेव्हा तुमची कॅबिलिटी म्हणजे तुमच्या पाशी तेवढी क्षमता असली पाहिजे का ते विधान नेमकं खरं आहे की खोटं आहे हे ओळखता येणे फार गरजेचं आहे. विधानार्थी वाक्य हे 2 पद्धतीचे असू शकतात. एक तर ते होकारार्थी असू शकते किंवा नकारार्थी असू शकते. म्हणून मी असं म्हणतो का या विधानार्थी वाक्याचे 2 महत्त्वाचे प्रकार आहे. पहिला आहे ते म्हणजे होकारार्थी आणि दुसरा आहे नकारार्थी. बरोबर. आता होकारार्थी आणि नकारार्थी म्हणजे नेमकं काय? तर आता एखाद्या क्रियापदावरून जर होकार लक्षात येत असेल तर त्याला होकारार्थी म्हणायचं आणि ज्या क्रियापदामधून आपल्याला नकार असा अर्थ सूचित होत असेल तर त्याला आपण नकारार्थी म्हणायचं. आता इथं बघा, सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्यामध्ये उगवितो हे क्रियापद आहे. मग याच्यात कोणता नकार आहे का? नाही. म्हणजे उगवतोच म्हणजे काय आहे? होकार आहे, म्हणून ते वाक्य होकारार्थी आहे. त्याचबरोबर मी दररोज वाचनालयात जातो, खालचं वाक्य जर पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा जातो
जातो हे क्रियापद आहे, मग याच्यामध्ये कोणता नकार आहे का? नाही. मग नकार नाही तर या वाक्याला काय म्हणायचं मग? होकारार्थी. म्हणजे याचा अर्थ मला असं म्हणायचं आहे की विधानार्थी वाक्याचे दोन महत्त्वपूर्ण प्रकार आहे, होकारार्थी आणि नकारार्थी. ज्या क्रियापदामधून तुम्हाला होकार असा अर्थ सूचित होतो त्याला होकारार्थी क्रियापद किंवा होकारार्थी वाक्य म्हणायचं, आणि ज्या क्रियापदामधून तुम्हाला नकार सुचवत असेल त्याला आपण नकारार्थी वाक्य असं म्हणायचं आहे. तर मी तुम्हाला या विधानार्थी वाक्याचे जे दोन महत्त्वपूर्ण प्रकार इथं दाखवलेले आहे, होकारार्थी आणि नकारार्थी, तर त्याचे काही महत्त्वपूर्ण उदाहरण आपण बघणार आहोत. बघा, होकारार्थी वाक्य म्हणजे काय? तर ज्यातून होकार दर्शवला जातो त्याला होकारार्थी वाक्य म्हणायचं आहे. जसं बघा, नेहमी खरे बोलावे. आता बोलावे हे क्रियापद आहे ज्यातून होकार सुचवतो. तुमच्या मनामध्ये पुन्हा शंका आली, सर नेहमी खरे बोलावे हे विद्यार्थी वाक्य आहे की नाही? हो. मग मी तुम्हाला अजून एक पुन्हा गोष्ट सांगेल की जे काही आज्ञार्थी वाक्य आहे, जे स्वार्थी वाक्य आहे, त्यानंतर जे काय विद्यार्थी वाक्य आहे, बघा लक्षात ठेवा. आता नेमकं मी तुम्हाला काय बोललो? आता मी तुम्हाला काय बोललो की हे जे विधानार्थी वाक्य आहे तर ते होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात. मग त्याच्यातला पहिला प्रकार आपण बघतो आहे तो म्हणजे होकारार्थी वाक्य. तर त्याच्यातलं पहिलं उदाहरण आहे नेहमी खरे बोलावे. आता नेहमी खरे बोलावे वास्तविक पाहता क्रियापदाचा कोणता अर्थ सूचित करते? तर ते विद्यार्थी वाक्य आहे. कोणतं? तर ते विद्यार्थी वाक्य आहे. लक्षात ठेवा. म्हणजे विद्यार्थी वाक्य होकारार्थी असू शकते. त्याचबरोबर हे जे काही स्वार्थी वाक्य आहे हे सुद्धा होकारार्थी असू शकते. त्यानंतर जे काही आज्ञार्थी वाक्य आहे तर हे सुद्धा काय असू शकते? होकारार्थी असू शकते. त्यानंतर जे काही प्रश्नार्थक वाक्य असतात, प्रश्नार्थक, तर हे सुद्धा होकारार्थी असू शकते. आणि जे काही उद्गारार्थी वाक्य असतात, उद्गारार्थी, तर उद्गारार्थी वाक्य सुद्धा होकारार्थी असू शकते. आणि त्याचबरोबर विधानार्थी वाक्य सुद्धा होकारार्थी असू शकते. बघा, मला म्हणायचं काय आहे, म्हणजे एवढे वाक्य होकारार्थी असू शकते. म्हणजे आयोगानं कोणतं वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकते असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर ते तुम्हाला नीट इथं समजलं गेलं पाहिजे. बरोबर आहे. मग आता इतके वाक्य जर होकारार्थी असू शकते की नाही, इतके वाक्य जर होकारार्थी असू शकते की नाही, तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात पाहिजे. कारण विधानात्मक प्रश्नामध्ये प्रश्न विचारल्या जाण्याची दाट शक्यता आहे की प्रश्नार्थक, उद्गारार्थी आणि विधानार्थी वाक्य हे होकारार्थी नकारार्थी असते का? तर ते अगदी बरोबर आहे. लक्षात ठेवा, उद्गारार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य हे तर वाक्य होकारार्थी असतातच. बघा, प्रश्नार्थ म्हणजे विधानार्थी वाक्य होकारार्थी नकारार्थी असतातच, पण त्याचबरोबर कोणते वाक्य होकारार्थी असतात? तर प्रश्नार्थक, उद्गारार्थी आणि विधानार्थी. आणि त्याचबरोबर हे क्रियापदाचे जेवढे काही प्रकार आहे तर तेवढेही क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे प्रकार हे होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकते. म्हणजे मला इथं एक मुद्दा क्लिअर करायचा आहे, कोणतं वाक्य हे होकारार्थी किंवा नकारार्थी असते, तर तुम्हाला इथून समजत असेल. बघा, नेहमी खरं बोलावे. बोलावे हे क्रियापद आहे ज्यातून होकार आपल्याला सुचवत आहे म्हणून होकारार्थी आहे. मी बाजारात जातो हे क्रियापद आहे आणि होकार सुचवतो म्हणून होकारार्थी आहे. आणि हे सुद्धा एक काय आहे? विधानार्थीच वाक्य आहे. कारण या वाक्यामध्ये बघा विधान केलेले आहे. काय केलेले आहे? विधान केलेले आहे. बरोबर आहे. पुढे, शिवाजी महाराज शूर नव्हते असे थोडेच आहे. बरोबर आहे. बघा, हे इथं पाहिजे नव्हतं, हे उद्गारार्थी झालं. इथं हे पाहिजे नव्हतं, इथं चुकून टायपिंग मिस्टेक झाली. कारण वाक्याच्या शेवटी इथं उद्गारार्थी चिन्ह आहे आणि विधानार्थी वाक्य हे कधीही उद्गारार्थी वाक्य असू शकत नाही किंवा विधानार्थी वाक्य हे कधीही प्रश्नार्थक वाक्य असू शकत नाही. लक्षात आलं? कारण ते वाक्याच्या सेपरेट घटकामध्ये जातं. आता बघा, कोणते वाक्य होकारार्थी असू शकतात? म्हणजे बघा, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य काय असू शकते? होकारार्थी असू शकते. महत्वाचा मुद्दा समजला. नेहमी खरे बोलावे, मी बाजारात जातो, मी येथे बसू, हे सर्वच्या सर्व जे वाक्य आहे तर हे कसे आहे? विधानार्थी वाक्य तर आहेतच, विधानार्थी वाक्य तर आहेतच, पण त्याचबरोबर काय आहे? होकारार्थी वाक्य सुद्धा आहे. समजलं? तर हा होता विधानार्थी वाक्याचा पहिला प्रकार, होकारार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्याचा दुसरा प्रकार बघणार आहोत ज्याचं नाव आहे नकारार्थी वाक्य. वाक्यामध्ये काही क्रियापद असे असतात जे नकार हा अर्थ सूचित करत असतात, तेव्हा त्यास नकारार्थी वाक्य असं म्हणायचं आहे. कसं? बघा, ज्यातून नकार सुचवल्या जातो त्याला आपण नकारार्थी वाक्य म्हणायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हे जे होकारार्थी वाक्य आहे ना, तर या होकारार्थी वाक्याला संस्कृतमध्ये करणरूपी वाक्य असं म्हणतात. काय म्हणतात? करणरूपी वाक्य म्हणतात संस्कृतमध्ये. बघा, तुम्हाला कधी कधी म्हणतात, विचारतात की होकारार्थी वाक्याला टिंब 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 म्हणतात, तर होकारार्थी वाक्याला करणरूपी वाक्य असं म्हणतात. आता हे जे काही नकारार्थी वाक्य आहे ना, तर त्याला संस्कृतमध्ये
अकरण रूपी वाक्य असं म्हणतात, कारण करण रूपीच्या उलट काय असते, अकरण रूपी, म्हणजे नकारार्थी वाक्याला काय म्हणतात, अकरण रूपी वाक्य असं म्हटलं जातं. मग ज्या वाक्यातून आपल्याला नकार असा अर्थ सूचित होत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, नकारार्थी वाक्य असं म्हणायचं आहे. आता या नकारार्थी वाक्यामध्ये नेमकं क्रियापद कसे असतात बघा. क्रियापद बघा, नाही, नसे, नको, न लगे, नये यासारखे क्रियापद या नकारार्थी वाक्यामध्ये दिसून येतात. वाक्य बघू बघा, मी बाजारात जात नाही. मग बघा, नकारार्थी वाक्य किंवा होकारार्थी वाक्य जर तुम्हाला ओळखायचं असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही. नकारार्थी किंवा होकारार्थी वाक्य ओळखायचं असेल तर तुम्ही केवळ क्रियापद बघायचं. काय बघायचं, क्रियापद. जर एखादी क्रियापद होकार हा अर्थ सूचित करत असेल तर त्याला होकारार्थी म्हणायचं, आणि जर क्रियापद नकार हा अर्थ सूचित करत असेल तर त्याला नकारार्थी म्हणायचं. आणि तसंही हे होकारार्थी नकारार्थी आपण आपल्या क्रियापद या प्रकारामध्ये शिकलेलो आहोत, त्याबद्दल काही शंका नाही. आता इथं मी बाजारात जात नाही, मी बाजारात जात, इथपर्यंत मला या वाक्याशी काहीही देणगेण नाही. मला हे वाक्य नकारार्थी आहे की होकारार्थी आहे एवढं चेक करायचं असेल तर मला फक्त आणि फक्त त्या वाक्यातील क्रियापद चेक करायचे आहे. क्रियापद नकार असेल तर ते वाक्य अख्खं नकारार्थी असते, क्रियापद होकारार्थी असेल तर ते पूर्ण वाक्य कसते असते, होकारार्थी. बघा, तर इथं बघा, नाही आहे का नाही, नकारार्थी आहे. आज शाळेला सुट्टी नाही, इथं बघा नकारार्थी आहे. येथे बसू नये, नकारार्थी आहे. येथे बसू नका, आहे का नाही. हे जे आहे क्रियापदाचं रूप जेव्हा एखादी नकार हा अर्थ सूचित करत असेल तर त्याला नकारार्थी म्हणायचं आहे. आता एक महत्वाचं वाक्य बघा, हे फार महत्वाचं आहे. दोनदा नकार. बघा, दोनदा नकार म्हणजे काय असतो, होकार असतो. तुम्हाला समजला नसेल पण मी त्याला व्यवस्थित समजून सांगतो. दोनदा नकार म्हणजे काय असतो, होकार असतो. दोनदा नकार कोणाला जर तुम्ही 2 वेळा नकार दिला तर त्याचा अर्थ होकार होतो. कसं सर, मी समजून सांगतो. दोनदा नकार म्हणजे होकार असतो, परंतु जे वाक्य असते की नाही तर वाक्य नकारार्थीच असते. दोनदा नकार म्हणजे होकार असतो पण ते वाक्य मुळात नकारार्थीच असते. याचा अर्थ काय, खाली उदाहरण दिले बघा. मला हे माहिती नाही. बघा, मला हे माहिती नाही हा पहिला नकार, असे नाही हा दुसरा नकार. मला हे माहिती नाही असे नाही या वाक्यात 2 वेळा नकार आलेला आहे. मग ज्या वाक्यात 2 वेळा नकार असतो त्याचा अर्थ होकार होतो. म्हणजे कसं, या वाक्याचा मूळ अर्थ काय होतो बघा, मला हे माहिती नाही असे नाही या वाक्यात 2 वेळा नकार आला पण याचा अर्थ होकार आहे. कसं, मला हे माहिती आहे. बघा, मूळ वाक्यात 2 वेळा नकारार्थी क्रियापद आले म्हणजे या वाक्यात 2 वेळा नकार आहे, पण 2 वेळा नकार याचा अर्थ होकार असतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे, मला हे माहिती नाही असे नाही याचा अर्थ असा आहे, मला हे माहिती आहे. याचा अर्थ कसा आहे, मला हे माहिती आहे. मग आता तुमच्या मनामध्ये एक शंका, सर परीक्षेत जर डायरेक्टली प्रश्न आला, मला हे माहिती नाही असे नाही आणि वाक्याचा प्रकार कोणता, मग तुम्हाला परीक्षेमध्ये दिल्या जातील होकारार्थी वाक्य आहे का नाही, नकारार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. मग आम्ही नेमकं या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं. मी तुम्हाला काय बोललो, दोनदा नकार म्हणजे होकार असतो पण ते वाक्य कसं असते, नकारार्थीच असते. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे, मला हे माहिती नाही असे नाही, या वाक्याचं उत्तर हे नकारार्थीच राहणार आहे, पण त्याचा अर्थ मुळात पाहता होकारार्थी होतो. वाक्य हे नकारार्थीच असते. खाली बघा पुन्हा, तो तिथे गेला नसल्याचे नाकारता येत नाही. पहिला नकार कोणता आहे, तो तिथे गेला नसल्याचे, हे पहिला नकार आहे. नाकारता येत नाही हा दुसरा नकार आहे. आता या वाक्यात 2 वेळा नकार आला परंतु त्याचा मूळार्थ जो काही मूळ अर्थ आहे तर तो होकार आहे. कसा, तो तेथे गेला नसल्याचे नाकारता येत नाही म्हणजे याचा मुळात असा अर्थ आहे का तो तेथे गेला होता, तो तेथे गेलाच होता म्हणजे होकार अर्थ आहे. पण तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला, तो तेथे गेला नसल्याचे नाकारता येत नाही, वाक्याचा प्रकार कोणता. वाक्यात जरी 2दा नकार आला पण दिलेलं वाक्य हे कसं असते, नकारार्थीच असते. म्हणजे हे सुद्धा वाक्य कसं असणार आहे, नकारार्थीच असणार आहे. समजलं मग. तर हे होतं आपलं विधानार्थी सर्वात महत्त्वाचं वाक्य आणि त्याचे महत्त्वपूर्ण काय प्रकार. लक्षात आले असेल. विधानार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यात एक साधं आणि केवळ विधान केलेलं असते किंवा एक साधं आणि सरळ वाक्य असते अशा वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणायचं. हे वाक्य खरं पाहता माहिती देणार असते किंवा कोणता ना कोणता काळाचा बोध करून देत असते. हे विधानार्थी जे वाक्य आहे तर विधानार्थी वाक्य हे होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात. म्हणून याचे 2 महत्त्वाचे प्रकार आहे, होकारार्थी आणि नकारार्थी. होकारार्थी वाक्याला संस्कृतमध्ये करण रूपी वाक्य म्हणतात,
ज्या क्रियापदामधून होकार असा अर्थ सूचित होतो त्याला आपण काय म्हणायचं, होकारार्थी, आहे का नाही. त्याच्यानंतर आपण नकारार्थी वाक्य बघितले, ज्या क्रियापदामधून नकार असा अर्थ सूचित होतो त्याला नकारार्थी क्रियापद म्हणायचं. आणि दोनदा नकार म्हणजे होकार असतो, परंतु वाक्य मुळात कसं असते, नकारार्थीच असते. मी तुम्हाला दाखवलेला आहे. हा पहिला महत्त्वाचा प्रकार होता वाक्याच्या प्रकाराचा, तो म्हणजे विधानार्थी वाक्य. तुम्हाला समजलेलं असेल. आणि विधानार्थी वाक्याच्या शेवटी काय असते, पूर्णविराम असते. क्लिअर झालं. चला आता वाक्याच्या अर्थावरून पडणारा आपण दुसरा महत्त्वाचा प्रकार घेणार आहोत, ज्याचं नाव आहे प्रश्नार्थक वाक्य. आता प्रश्नार्थक वाक्य होण्यामागे काही अटी, काही नियम आहे. जसं विधानार्थी वाक्य होण्याच्या मागे काय अट होती, की वाक्याच्या शेवटी आपल्याला पूर्णविराम येणे गरजेचं होतं. विधानार्थी वाक्यात कधीही प्रश्नार्थक किंवा उद्गारार्थी चिन्ह हे कधीच दिसणार आहे. विधानार्थी वाक्यात हे नेहमी तुम्हाला कोणते चिन्ह दिसेल, पूर्णविरामच दिसणार आहे. परंतु प्रश्नार्थक वाक्यामध्ये सुद्धा तशी अट आहे. कशी? आता ज्या वाक्याचा अर्थ हा प्रश्न विचारणे असतो, बघा, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असते, बघा, वाक्याच्या शेवटी काय असते, प्रश्नार्थक चिन्ह असते, अशा वाक्याला आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणायचं. परंतु आपल्या मुख्य परीक्षेमध्ये काय झालं होतं, की काही वेळेस काही वाक्य दिले आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह टाकलेलं नाही. बघा, प्रश्नार्थक वाक्य होण्याची एक महत्त्वाची अट आहे, की वाक्याचा जो काही अर्थ आहे तर तो प्रश्न विचारणे असा असावा लागतो आणि वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह असायला पाहिजे, प्रश्नार्थक चिन्ह असायला पाहिजे, तेव्हा तिथे प्रश्नार्थक वाक्य होते. परंतु मुख्य परीक्षेमध्ये काही वेळास असे सुद्धा प्रश्न आलेले आहेत, की वाक्याचा अर्थ जरी प्रश्न विचारणे जरी असेल पण वाक्याच्या शेवटी कधी प्रश्नार्थक चिन्ह टाकलेले नाहीत. मग ते प्रश्नार्थक चिन्ह जरी टाकलेले नसेल पण वाक्याचा जो अर्थ आहे तर तो मुळात प्रश्न विचारणे होता, म्हणून आयोगाने उत्तर प्रश्नार्थक वाक्य असं दिलेलं आहे. म्हणून एक गोष्ट ऑब्झर्व करावी लागेल, की प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असते हे 100% सत्य आहे. पण त्याचबरोबर कधी वाक्याचा अर्थ प्रश्न विचारणे जरी असेल पण कधी जर प्रश्नार्थक चिन्ह जर शेवटी नसेल असं वाक्य सुद्धा प्रश्नार्थक आपल्याला वाक्यामध्ये दिसून येते. कसं बघू बघा. आता हे जे प्रश्नार्थक वाक्य आहे की नाही, तर हे विधानार्थी वाक्यासारखं असते. म्हणजे कसं, जसं विधानार्थी वाक्य होकारार्थी नकारार्थी असू शकते की नाही, तर हे प्रश्नार्थक वाक्य सुद्धा होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकते. आणि तसंही मी तुम्हाला कोणते वाक्य होकारार्थी आणि कोणते वाक्य नकारार्थी असू शकतात इथे मी तुम्हाला पांढऱ्या कलरमध्ये दाखवलेलं होतं, बरोबर. तर आता हे जे काही प्रश्नार्थक वाक्य आहे तर हे वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकते. काही आपण महत्त्वपूर्ण वाक्य बघू. बघा, जगी सर्व सुखी असा कोण आहे, प्रश्न विचारलेला आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे आणि वाक्यात शेवटी प्रश्न चिन्ह आहे. ज्या वाक्यात शेवटी पूर्णविराम असतो त्याला विधानार्थी डोळे झाकून म्हणायचं आणि ज्या वाक्याच्या शेवटी जर प्रश्नार्थक चिन्ह असेल तर त्याला डोळे झाकून काय म्हणायचं, प्रश्नार्थक वाक्य म्हणायचं. आणि बघा, जगी सर्व सुखी असा कोण आहे, या वाक्यामध्ये आहे हे क्रियापद आहे. आहे हे क्रियापद कधीच आयुष्यात नकार दर्शवणार नाही, म्हणून हे वाक्य नकारार्थी नाही. मग हे वाक्य काय आहे, तर हे वाक्य होकारार्थी आहे. म्हणजे होकारार्थी वाक्य प्रश्नार्थक असू शकते, होकारार्थी वाक्य हे विधानार्थी असू शकते, होकारार्थी वाक्य हे उद्गारार्थी असू शकते. आपण एक स्टेप करून शिकणार आहोत. बघा, तू गावाला जाणार आहेस का. आता बघा इथं, आता एक गोष्ट इथं ऑब्झर्व करा. तू गावाला जाणार आहे का, इथं का या अक्षरांनी काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे. आणि तसंही वाक्याच्या शेवटी काय आहे, प्रश्नार्थक चिन्ह आहे. म्हणून डोळे झाकून त्याला काय म्हणायचं आपण, प्रश्नार्थक वाक्य. वाक्याचा अर्थ होकार आहे म्हणून होकारार्थी वाक्य म्हणायचं. पुढे, भारताची राजधानी कोणती आहे, भारताची राजधानी कोणती आहे, प्रश्न विचारलेला आहे, प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणून याला प्रश्नार्थक वाक्य म्हणायचं, पण ते सुद्धा काय आहे, होकारार्थी आहे. पुढे, मुले सहलीला जातील का. आता एक गोष्ट इथं ऑब्झर्व करा, मुले सहलीला जातील का या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम नाही. मुले सहलीला जातील का. आता इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, या वाक्यात शेवटी ना पूर्णविराम आहे, ना उद्गारवाचक चिन्ह आहे, ना प्रश्नार्थक चिन्ह आहे. मग नेमकं या वाक्याचा प्रकार कोणता. बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जेव्हा एखादी वाक्य आपण काय शिकतो आहे, वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार. कशावरून, वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार. वाक्याचा अर्थ हा इथं फार महत्त्वाचा असेल, आवश्यक नाही का चिन्ह असलेच पाहिजे. वाक्याचा अर्थ काय सांगतो याच्यावरून त्या वाक्याचा प्रकार पडला जातो, बरोबर. म्हणून नेमकं चिन्ह असलेच पाहिजे किंवा नसलेच पाहिजे अशी महत्त्वाची अट नाही आहे. सर्वात महत्त्वाचं त्या वाक्याचा अर्थ काय होतो, बरोबर आहे. बोलणाऱ्याच्या मनामध्ये नेमकं कोणता हेतू आहे, कोणता उद्देश आहे, त्याला नेमकं साधं माहिती द्यायची आहे की भावनेचा उद्गार काढायचा आहे
की नेमकं प्रश्न विचारायचा आहे की होकार नकार द्यायचा आहे असा अर्थ बोलणाऱ्याच्या मनामध्ये असतो. त्याच्यावरून त्या वाक्याचे प्रकार आपण शिकत आहोत. तर इथं बघा, मुले सहलीला जातील का, इथं का या शब्दांनी या अक्षरांनी काय वाटते, वाक्याचा अर्थ हा इथं तुम्हाला दिसून येतो. जरीही वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह नसेल तरीही वाक्य हे प्रश्नार्थकच आहे. त्याचं कारण असं आहे की वाक्य वाचल्याच्या नंतर याचं उत्तर कोणाला तरी देणे अपेक्षित आहे. आणि प्रश्नार्थक वाक्याची अट फार महत्त्वाची आहे. कशी की प्रश्नार्थक वाक्याचं जे काही उत्तर आहे तर ते आपल्याला देता येतं. म्हणजे काय, प्रश्नार्थक वाक्याचं जे काही उत्तर आहे तर हे उत्तर अपेक्षित असतं. एक तर जाणार असेल तर हो म्हणा किंवा नसेल जाणार तर नाही म्हणा, पण प्रश्नार्थक वाक्याचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर कसं असते, अपेक्षित असते. मुले सहलीला जातील का, इथं कोणाला तरी प्रश्न विचारला म्हणून इथं हे वाक्य प्रश्नार्थकच असणार आहे. म्हणून या वाक्यात शेवटी जरी प्रश्नार्थक चिन्ह आलेलं नाही किंवा पूर्णविराम जरी आलेला नाही पण हे वाक्य प्रश्नार्थकच आहे. कारण त्याच्यात मुळामध्ये ते वाक्य वाचल्याच्या नंतर त्याचा जो काही मूळ अर्थ आहे, मूळ हेतू जो आहे, उद्देश जो आहे तर तो प्रश्न विचारणे आहे. म्हणून प्रश्नार्थक वाक्य असणार आहे. समजलं? पुढे बघा, तू जरा गप बसशील का, तू जरा गप बसशील का. आता हे वाक्य बघा, हे वाक्य बघा. आता कधी कधी काय असते आयोग, कधी कधी वाक्य म्हणजे कधी कधी आयोग काय असते बघा, कधी कधी बघा असं वाक्य तुम्हाला देऊन देईल, असं वाक्य तुम्हाला देऊन देईल. कसं, जगी सर्व सुखी असा कोण आहे, असा कोण आहे. आणि तुम्हाला वाक्याचा प्रकार कोणता असं तुम्हाला विचारेल, बरोबर. आणि पर्याय देतील, पर्याय पहिला देईल होकारार्थी वाक्य. बघा तुम्हाला नेमकं आयोग कसं फसवते बघा. त्याच्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे नकारार्थी वाक्य. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा पर्याय आहे ज्याला आपण प्रश्नार्थक वाक्य असं म्हणू. आणि त्याच्यानंतर चौथा वाक्याचा म्हणजे चौथं पर्याय आहे ते म्हणजे उद्गारार्थी वाक्य. मग आता तुम्ही मला सांगा, जगी सर्व सुखी असा कोण आहे, हे वाक्य बघा शेवटी प्रश्नार्थक आहे म्हणून तुम्ही प्रश्नार्थक वाक्य म्हणणार, याच्यात कोणताही डाऊट नाही. पण मग हे जे वाक्य आहे तर ते होकारार्थी नाही का, होकारार्थी आहे. पण आयोगाचा जो कल असतो की नाही तर हे वाक्य होकारार्थी सुद्धा आहे. परंतु आयोगानं उत्तर देत असताना याला प्रश्नार्थक वाक्य असं उत्तर दिलेलं आहे. आणि बघा असले पर्याय तुमच्या परीक्षेत असतात आणि तुम्हाला या 4 पर्यायापैकी कोणता तरी एक पर्याय काय करायचा असतो, निवडायचा असतो, ज्याचं उत्तर तुम्ही प्रश्नार्थक लिहिता. पण तुमच्यापाशी पुन्हा एक अतिरिक्त माहिती असते की हे प्रश्नार्थक तर आहे पण त्यासोबतच काय आहे ते होकारार्थी आहे, असे आपल्या मनामध्ये विचार येतात आणि जे की बरोबर आहे. पण आयोग उत्तर देताना नेमकं होकारार्थी देईल का म्हणजे प्रश्नार्थी देईल, तर त्यांनी उत्तर प्रश्नार्थी दिलं. नेमकं काय आहे, ज्यावेळेस मुख्य परीक्षेमध्ये आपण जात असतो किंवा इव्हन कोणत्याही परीक्षेमध्ये जातो तेव्हा नेमकं एक्झामिनरला त्या वाक्याचा मूळ अर्थ काय अपेक्षित आहे हे फार महत्वाचं आहे. जगात सर्व सुखी असा कोण आहे या वाक्यात होकारापेक्षा प्रश्नाला जास्त महत्व आहे. बघा, जगात सर्व सुखी असा कोण आहे या वाक्यात होकारापेक्षा प्रश्नार्थक याला जास्त अर्थ आहे. म्हणून त्याचा जो काही उत्तर आहे तर ते आयोगाने काय दिलेलं आहे, प्रश्नार्थक दिलं. किंवा इथं बघा, मुले सहलीला जातील का, हे वाक्य होकारार्थी आहे आणि आयोगानं उत्तर, आयोग प्रश्नामध्ये आपल्या काय पेपरमध्ये पर्याय सुद्धा देतात होकारार्थी प्रश्नार्थी. पण नेमकं या वाक्यामधून बघा, होकार जरी सुचवत असेल पण त्याच्यापेक्षा जास्त अर्थ प्रश्नार्थकचा आहे. मूळ अर्थ काय याचा, मूळ अर्थ प्रश्न विचारणे आहे. म्हणून ते होकारापेक्षा जास्त महत्व प्रश्नाचा आहे. म्हणून त्यांची उत्तर प्रश्नार्थक दिले गेलेले आहेत. लक्षात राहील. तर हे गोष्ट लक्षात ठेवा, हे गोष्ट लक्षात ठेवा. पुढे बघा, तू जरा गप बसशील का, तू जरा गप बसशील का. इथं जे मी तुम्हाला हे काही वाक्य लिहून दिलेलं आहे बघा, तू जरा गप बसशील का, आणि वाक्यात शेवटी काय आहे, प्रश्नार्थक. आता हे वाक्य समजा तुमच्या परीक्षेमध्ये आलं आणि तुम्हाला 4 पर्याय असले. पहिला पर्याय असणार आहे प्रश्नार्थक, ओके. दुसरा पर्याय आहे तुमचा होकारार्थी, तिसरा पर्याय आहे तुम्हाला आज्ञार्थी आणि चौथा पर्याय आहे तुम्हाला नकारार्थी. काय उत्तर देणार तुम्ही. आता तू जरा गप बसशील का, वाक्यात शेवटी प्रश्नचिन्ह आहे म्हणून तुमचा कल प्रश्नार्थक वाक्याकडे जाणार आहे, जे की सहज अगदी बरोबर आहे. आणि तू जरा गप बसशील का या वाक्यात होकार आहे म्हणून ते होकारार्थी सुद्धा आहे. तू जरा गप बसशील का या वाक्यात आज्ञा दिलेली आहे म्हणून ते काय आहे, आज्ञार्थी आहे. म्हणजे तुम्हाला बघा 3 पद्धतीचे उत्तर निघू शकते, पण तुम्हाला एकच चॉईस करायचं आहे. या 3 पैकी नेमकं तू जरा गप बसशील का हे नेमकं कोणता प्रकार आहे मला सांगा. तू जरा गप बसशील का या वाक्यामध्ये शेवटी जरी प्रश्नार्थक चिन्ह आलं असेल पण नेमकं
इथं प्रश्न विचारण्यापेक्षा मूळ अर्थ सर्वाधिक जास्त कशाचा निघतो, तू जरा गप बसशील का, इथं हे आज्ञा दिलेली आहे, बरोबर आहे, गप बसशील का, प्रश्न विचारण्यापेक्षा आज्ञेचा भक्कम असा याच्यामधून अर्थ निघतो, म्हणून याचं उत्तर प्रश्नार्थक किंवा होकारार्थी किंवा नकारार्थी नसून हे आज्ञार्थी वाक्याकडे जास्त जाणार आहे. लक्षात आलं, म्हणजे वाक्याचा अर्थ सर्वाधिक जास्त कोणता प्रेरित घेता येतो त्याच्यावरून त्या आयोगाची उत्तरं हे देता येतात, एवढं मात्र नक्की आहे. आणि असले प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत, म्हणून थोडं व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा. नेमकं वाक्याचा अर्थ कोणाकडे झुकतो जास्त त्याच्यावरून तो प्रकार ठरतो, बरोबर आहे. बघा आता हे होते समोरचे पूर्ण होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य. आता हे प्रश्नार्थक वाक्य हे कसे असू शकतात, नकारार्थी सुद्धा असू शकतात. बघा, अपमान केल्यावर कोणाला राग येत नाही. आता इथं डायरेक्ट म्हणायचं प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणून प्रश्नार्थक, आणि नाही हे नकारार्थी क्रियापद आहे म्हणून नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहे. मग तुम्ही म्हणाल सर इथं जर समजा नकारार्थी प्रश्नार्थक आले तर बघा वाक्याचा जो कल आहे, तर वाक्याचा कल हा नेमकं नकारार्थी वाक्याकडे दिसतो की नेमकं प्रश्नार्थक वाक्याकडे दिसतो, याच्यावर ते डिपेंड असेल. बघा काही वाक्य परीक्षेत ॲज इट इज आलेले आहे, ते घेतले ते वाक्य तुम्ही स्वतः पाठ करून घेतलेले कधी बरे राहील. बघा, तू आज जेवण करणार नाहीस का, तू आज जेवण करणार नाहीस का. आता इथं हे नकारार्थी वाक्य आहे, नकारार्थी वाक्य आहे, पण त्या वाक्याचा अर्थ प्रश्न विचारणे आहे, म्हणून नकारार्थीपेक्षा आयोग उत्तर याचं नेहमी प्रश्नार्थकच देणार आहे. पुढे, तुला ही गोष्ट समजली नाही का, तुला ही गोष्ट समजली नाही का, बरोबर आहे. आता इथं बघा नकारार्थी वाक्य आहे आणि इथं या वाक्याचा अर्थ प्रश्न विचारणे आहे, म्हणून वाक्यात शेवटी प्रश्नचिन्ह आहे म्हणून ते प्रश्नार्थक वाक्य असणार आहे. अशा पद्धतीनं आयोग प्रश्न विचारत असते. सो तुम्हाला समजलं असेल, हा होता वाक्याचा महत्त्वपूर्ण दुसरा प्रकार प्रश्नार्थक वाक्य. आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे जाऊ, ज्याचं नाव आहे उद्गारार्थी वाक्य. बघा, मी तुम्हाला शब्दाच्या जातीमध्ये केवळ प्रयोगी अव्यय हा घटक शिकवलेला होता. आपल्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत तर त्या जन्मता असतात, ज्याला काव्याच्या किंवा साहित्याच्या भाषेमध्ये आपण स्थायी भाव असं म्हणत असतो. कोणाच्या मनामध्ये आश्चर्याची आहे का नाही, म्हणजे या भावना आपल्या मुळात जन्मता असतात, परंतु त्या झोपलेल्या सुप्त अवस्थेत असतात. जशी भावना म्हणजे ज्या पद्धतीनं एखादी मनात विचार आला किंवा ज्या पद्धतीने एखादी घटना घडली त्या पद्धतीच्या जे काही भावना आहे तर त्या जागृत होत असतात, बरोबर. हे मी तुम्हाला नंतर आपल्या रसामध्ये शिकवणार आहे. रसामध्ये तुम्हाला हे सर्व व्यवस्थित पद्धतीने शिकवणार आहे. कोणतीही गोष्ट तुम्हाला पाठ करण्याची गरज राहणार नाही. मराठी व्याकरणामध्ये सुद्धा रस समजून घेत असताना नेमकं रस याची उत्पत्ती कशी होते हे माहिती पाहिजे. तुम्ही जेव्हा एखादी पिक्चर, बरोबर आहे, एखादी कादंबरी किंवा एखादी काही गोष्ट वाचत असतात तेव्हा तुम्हाला जो काही आनंद मिळतो तो आनंदच म्हणजे एक प्रकारचं काय असते, रस असते. हे गोष्ट लक्षात ठेवा. रस म्हणजे ज्याला आपण रुची, आवड, चव असं म्हणत असतो. रसाची निर्मिती होण्यासाठी स्थायी भाव, त्यानंतर आलंबन विभाव, उद्दीपन विभाव, संचारी भाव, व्यभिचारी भाव हे तुम्हाला माहिती असणे अपेक्षित आहे. असो ते आपण साहित्यामध्ये म्हणजे रसामध्ये शिकणार आहोत. बघा, तर वाक्याचा पुढचा प्रकार आहे ज्याचं नाव आहे उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्याचा अर्थ हा उद्गार असतो किंवा आपल्या मनातील ज्या काही भावना आहे तर त्या भावना आपण जेव्हा बाहेर फेकत असतो अशा वेळेस त्याला आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणत असतो. आता जसं विधानार्थी आणि प्रश्नार्थक वाक्याचं जसं आपण काही नियम आपण व्यवस्थित पद्धतीनं अभ्यासले तर तसे काही नियम, तशा काही अटी या उद्गारार्थी वाक्याबद्दल सुद्धा लागू आहे. जसं विधानार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो, बरोबर आहे. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी काय असते, प्रश्नार्थक चिन्ह असते. पण असतेच असं नाही, मुळार्थ म्हणजे अर्थ लक्षात घ्यायचा असतो. तसं काही उद्गारार्थी वाक्याबद्दल आपण माहिती देऊ शकतो. बघा कसं, ज्या वाक्यात भावनेचा उद्गार असतो त्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणायचं असते. आता उद्गार म्हणजे काय आहे का नाही, बापरे बुलाती है मगर जाने का नाही. तुम्ही काय म्हणणार, बापरे असं म्हणणार का नाही. बुलाती है मगर जाने का नाही, भावना तुमची कशाकडे असणार, आनंदाकडे, हर्षाकडे, वा वा आहे का नाही. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या अशी काही गळा पिचकून बाहेर म्हणजे काढू शकत नाही. एखादी तुमच्या मनामध्ये आनंदाची भावना आहे आणि मन अरे रे मन असं करता येत नाही बरं का. जसं तुमचे विचार तशीच भावना तुमच्या बाहेरून मुखातून पडणार आहे. ही काही जाणून बुजून येत नाही, लक्षात घ्या. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार असतो त्याला आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणत असतो. या वाक्याच्या शेवटी किंवा त्या शब्दाच्या नंतर, कोणत्या शब्दाच्या नंतर, जो शब्द भावना प्रधान असतो, जो शब्द उद्गारार्थी असतो त्या शब्दाच्या नंतर उद्गारार्थी चिन्ह असते. कोणतं उद्गारार्थी तुम्हाला माहित पाहिजे. पूर्णविराम कुठं असतो,
प्रश्न चिन्ह कुठं असते, उद्गारार्थी चिन्ह कुठं असते, शेवटी काय असते, उद्गारार्थी चिन्ह उद्गारार्थी वाक्यामध्ये. आणि हे उद्गारार्थी वाक्य सुद्धा होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकते. म्हणजे तुमच्या दोन गोष्टी महत्त्वाच्या इथं क्लिअर झाल्या की विधानार्थी वाक्य होकारार्थी नकारार्थी असू शकते, त्याची उदाहरणं सुद्धा दाखवली. आणि प्रश्नार्थक वाक्य हे सुद्धा काय असते, होकारार्थी नकारार्थी असू शकते. त्याचबरोबर उद्गारार्थी वाक्य सुद्धा काही असू शकते, होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकते. आयोगानं प्रश्न विचारलेले आहे, पर्याय सुद्धा तसे टाकलेले आहे. बरोबर मी तुम्हाला काय सांगितलं, त्या वाक्यातून अर्थ सर्वात जास्त कोणता प्रेरित होतो त्याच्यावरून आयोगाने उत्तर दिलेले आहे. सो तुम्ही त्याच्यानुसारच जायचं आहे. बघा किती सुंदर आहे हे फूल. आता इथं ज्या वाक्यामधून तुम्हाला तीव्र भावना व्यक्त होते, कसे, ज्या वाक्यामधून तुम्हाला तीव्र भावना व्यक्त होतात अशा वाक्याला सुद्धा आपण उद्गारार्थी वाक्य म्हणायचं असते. किती सुंदर आहे हे फूल, आहे का नाही, किती सुंदर. मग आता इथं बघा वाक्यात शेवटी उद्गारार्थी चिन्ह आहे म्हणून डोळे झाकून काय म्हणायचं, उद्गारार्थी वाक्य. आता इथं उद्गारार्थी चिन्ह असल्याने त्याला प्रश्नार्थक किंवा विधानार्थी वाक्य म्हणायचं नाही, कारण हे प्रश्नार्थक आणि जे काही उद्गारार्थी वाक्य आहे की नाही, तर हे कधीही विधानार्थी वाक्य नसतात. किंवा हे जे विधानार्थी वाक्य आहे ना, तर हे कधीही उद्गारार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्य नसतं, हे लक्षात घ्या. पुढे शाब्बास, शाब्बास बरोबर आहे की नाही, हा प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अवयवामध्ये शिकलो, आहे का नाही, शाब्बास आणि त्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह. शाब्बास तू खूप छान काम केलेस, आहे का नाही. हे सर्वच्या सर्व दोन्ही वाक्य हे उद्गारार्थी आहे पण त्याचबरोबर होकारार्थी सुद्धा आहे. पुढे बघा, मी मुख्यमंत्री झालो तर, मी मुख्यमंत्री झालो तर. आता तुम्ही म्हणा सर या वाक्यामध्ये असं कुठं आहे जिथून तीव्र भावना व्यक्त होते, पण तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही इच्छार्थक वाक्य असतात की नाही, जे इच्छार्थक वाक्य असतात, तर हे इच्छार्थक वाक्य हे सुद्धा उद्गारार्थी वाक्य असते, आहे का नाही. मी मुख्यमंत्री झालो तर, मी पंतप्रधान झालो तर, हे इच्छार्थक वाक्य आहे. हे इच्छार्थक वाक्य सुद्धा काय असते, उद्गारार्थी वाक्य असते. इच्छार्थक कसे वाक्य, हे अशा पद्धतीचे, मी मुख्यमंत्री झालो तर, आहे का नाही, हे लक्षात ठेवा. नाहीतर तुम्हाला वाटणार सर इथं शाब्बास आलतं, इथं किती आलतं, या वाक्यात उद्गारार्थी शब्द आहे म्हणून याला आम्ही उद्गारार्थी म्हणू, पण मी मुख्यमंत्री झालो तर आणि वाक्याच्या शेवटी जर उद्गारार्थी नसेल तर हे कोणतं वाक्य राहील मग सर, तर ते उद्गारार्थीच आहे, कारण ते इच्छार्थक वाक्य आहे म्हणून त्याला सुद्धा आपण उद्गारार्थी वाक्यामध्ये काय करायचं तर घेऊन घ्यायचं. तर हे बघा हे तीनही वाक्य होकारार्थी होते, कारण आहे का नाही, किती सुंदर फुल आहे हे इथं क्रियापद आहे, जे होकारार्थी आहे का नाही. शाब्बास तू खूप छान काम केलेस हे होकारार्थी आहे. मी मुख्यमंत्री झालो, आहे का नाही, झालो हे क्रियापद आहे जे की काय आहे, होकारार्थी आहे. म्हणून हे उद्गारार्थी आहे सोबतच होकार दर्शवतात म्हणून ते उद्गारार्थी आणि होकारार्थी आहे. आता काही उद्गारार्थी वाक्य नकारार्थी असतात. बघा, अरे त्याला पहिले म्हणजे अरे त्याला परीक्षेत यश मिळाले नाही. बघा अरे, आता इथं हे काय आहे, भावना प्रधान शब्द आला आणि वाक्यात शेवटी उद्गारार्थी चिन्ह आहे म्हणून उद्गारार्थी आहे, पण क्रियापद नकारार्थी आहे म्हणून ते उद्गारार्थी नकारार्थी वाक्य आहे. बापरे, ऑलरेडी बापरे हे भावना प्रधान शब्द आहे जो की उद्गारवाचकच आहे म्हणून डायरेक्ट डोळे झाकून उद्गारार्थी वाक्याकडे जायचं. आणि वाक्यात शेवटी बघा इथं नाही क्रियापद आहे म्हणजे हे सुद्धा उद्गारार्थी नकारार्थी वाक्य आहे. लक्षात आलं. तर हे होतं आपलं महत्त्वाचा तिसरा प्रकार. इथं सर्वात महत्त्वाचे जे वाक्याचे अर्थावरून पडणारे प्रकार होते, वाक्याच्या अर्थावरून पडणारे जे प्रकार होते ज्यामध्ये आपण 5 प्रकार शिकलो, विधानार्थी, त्यानंतर होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थक आणि त्यानंतर उद्गारार्थी. तर मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये हे सर्वच्या सर्व क्लिअर करू आणि त्याच्यानंतर आपण नेमकं एखाद्या वाक्याची रचना कशी असते तर त्या प्रकाराकडे जाणार आहोत. बघा आपण सुरुवातीला काय शिकलो, सुरुवातीला वाक्याचं वर्गीकरण 3 पद्धतीने केलं. त्यातले पहिला प्रकार शिकलो वाक्याच्या अर्थावरून पडणारा. वाक्याच्या अर्थावरून एकंदरीत 5 प्रकार आहे. पहिला आहे ते म्हणजे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य, आता हे विधानार्थी वाक्य काय असते, ज्या वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असतो किंवा जे एक साधं आणि केवळ विधान केलेलं वाक्य असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं. बरोबर. आता हे विधानार्थी वाक्य 2 पद्धतीचं असू शकते, एक तर होकारार्थी किंवा नकारार्थी, मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य घेतलेलं आहे वाक्याचा प्रकार, ज्याला आपण काय म्हणतो, प्रश्नार्थक वाक्य. आता प्रश्नार्थक वाक्य कधी होते, ज्या वाक्याचा अर्थ प्रश्न विचारणे असतो त्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणतात आणि याच्या शेवटी काय असते, प्रश्नार्थक चिन्ह असते. हे सुद्धा वाक्य होकारार्थी नकारार्थी असू शकते. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण तिसरा महत्त्वाचा प्रकार घेतला ज्याचं नाव होतं उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यातून उद्गार बाहेर पडते भावनेचा त्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतो आणि याच्या शेवटी काय असते,
उद्गारार्थी चिन्ह असते आणि हे सुद्धा वाक्य होकारार्थी नकारार्थी असू शकतात. मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो, आयोग तुम्हाला एकच वाक्य दोन दोन याच्या पद्धतीनं विचारू शकते. उद्गारार्थी वाक्य पर्याय देते आणि होकारार्थी सुद्धा सुचवते. पण नेमकं ते वाक्य, आता हे जे काही उद्गारार्थी वाक्य आहे की नाही बघा, हे जे काही उद्गारार्थी वाक्य आहे ना, किती सुंदर आहे हे फूल, आणि पर्यायामध्ये दिलं होकारार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी, नकारार्थी. पण तुमचा कल या वाक्याचं कुठं असायला पाहिजे? उद्गारार्थी वाक्याकडे. का बरं? कारण किती सुंदर आहे हे फूल या वाक्यामधून होकारापेक्षा उद्गाराला जास्त महत्व आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून ते उद्गारार्थीच वाक्य असेल असं तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर देत असतात. तर हे सर्वच्या सर्व वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार होते. आता आपण जाणार आहोत वाक्याच्या वर्गीकरणाच्या महत्त्वाच्या तिसऱ्या प्रकाराकडे, ज्याचं नाव आहे वाक्याच्या रचनेवरून काही प्रकार पडतात. बघा, नेमकं वाक्याची रचना कशी केली गेली आहे, ज्याला आपण वाक्याच्या रचनेवरून पडणारे प्रकार असं म्हणत असतो. तर वाक्याच्या रचनेवरून प्रामुख्याने 3 प्रकार पडले जातात. कोणते? केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. तर हे आपण आजच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित पद्धतीनं पूर्ण करून घेण्याचे प्रयत्न करूयात. बघा, आता नेमकं एखाद्या वाक्याची रचना कशी केली गेली याच्यावरून हे वाक्याचे 3 प्रकार आहे, केवल, मिश्र आणि संयुक्त वाक्य. तर नेमकं त्याच्यातला पहिला प्रकार बघणार आहोत आपण, ते म्हणजे केवल वाक्य. आता हे जे काही केवल वाक्य आहे की नाही, तर हे केवल वाक्याला दुसरं नाव आहे. या केवल वाक्याला साधे वाक्य असं म्हणतात. बघा, या केवल वाक्याला 2 नाव आहे. केवल वाक्याला साधे वाक्य असं म्हणतात किंवा केवल वाक्याला शुद्ध वाक्य असं म्हणतात. नावं लक्षात ठेवा, केवल वाक्याला साधे वाक्य किंवा केवल वाक्याला शुद्ध वाक्य म्हणतात. आता केवल वाक्य म्हणजे नेमकं काय असते? बऱ्याच विद्यार्थी मित्राचा गोंधळ होतो. काय? की ते विद्यार्थी मित्र उभयान्वयी अव्यय हे पाठांतर करून वाक्याचा प्रकार ठरवत असतात. बघा, कोणाकोणाला घाण सवय लागलेली असते. आणि, व, शिवाय, अथवा, वा, किंवा, पण, परंतु, परी, म्हणून, सबब, यास्तव एवढ्यांनी जोडलेलं वाक्य हे संयुक्त मानतात. बस जस्ट मी तुम्हाला सांगतोय, आहे का नाही? म्हणून, सबब, यास्तव यांनी जोडणारं वाक्य काय असतात? संयुक्त वाक्य मानतात. कारण की, जर, तर, आहे का नाही, यांनी जोडलेलं वाक्य हे काय मानतात? मिश्र. पण मी तुम्हाला एक सांगेल, कसं आहे की वाक्याच्या प्रकारामध्ये तुम्हाला हे उभयान्वयी अव्यय हे पाठांतर करून वाक्याचा प्रकार जर तुम्ही ओळखत असाल तर ते सरासर चुकीचं आहे. मी तुम्हाला काही असे वाक्य इथं आज दाखवणार आहे की ज्या वाक्यामध्ये कीनं जरी वाक्य जोडलेलं असेल, पण ते वाक्य हे संयुक्त वाक्य नसून किंवा मिश्र वाक्य नसून ते वाक्य केवल वाक्य असणार आहे. हे लक्षात घ्या. ज्या वाक्यामध्ये आणि, व, शिवाय, अथवा, वा, किंवा, परंतु, परी, म्हणून, सबब, यास्तव हे जरी आलं नसेल तरी हे वाक्य काही संयुक्त आहे. हे असे वाक्य तुम्हाला आजच्या तासिकेमध्ये बघावयास मिळणार आहे. एक एक आपण घटनाक्रम व्यवस्थित पद्धतीने शिकणार आहोत. तर आपण शिकणार आहोत वाक्याच्या रचनेवरून पडणारे प्रकार. वाक्याची रचना कोणत्या पद्धतीनं केली गेली आहे किंवा एखाद्या वाक्यामध्ये विधानाची संख्या किती असते. बघा, याला वाक्याच्या रचनेवरून पडणारे प्रकार म्हणतात. किंवा एखाद्या विधानामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये, बघा, एखाद्या वाक्यामध्ये विधानाची संख्या किती आहे याच्यावरून वाक्याचे 3 प्रकार पडतात. कोणते? केवल, मिश्र आणि संयुक्त. मी काय बोलतो याच्याकडे लक्षात घ्या. बघा, वाक्याची रचना कशी केली गेली याचे 3 प्रकार कोणते? केवल, मिश्र, संयुक्त. कधी कधी असं म्हणणार की एखाद्या वाक्यात विधानाची संख्या किती आहे. कशाची? एखाद्या वाक्यामध्ये विधानाची संख्या किती आहे याच्यावरून या वाक्याचे 3 प्रकार पडतात. कोणते? हेच आहे ते. एखादी भलं मोठं वाक्य असते आणि त्या वाक्यामध्ये एकपेक्षा जास्त विधान आलेले असते. त्या विधानाचा नेमकी रचना कशी गेली याच्यावरून ते 3 प्रकार आहे. कोणते? केवल, मिश्र आणि संयुक्त वाक्य. तर या केवल वाक्याला दुसरं नाव आहे साधं आणि त्याला आपण शुद्ध वाक्य म्हणत असतो. जसं आपण अर्थावरून पडणारे प्रकार हे घटक शिकलो तर तशा काही अटी, तसे काही नियम या केवल वाक्याला सुद्धा लागू होते. केवल वाक्याचे काही अटी, काही नियम आपण व्यवस्थित पद्धतीने अभ्यासू. कसं? बघा, केवल वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते. हे फार महत्त्वाचं आहे. एकच कर्ता आणि एकच क्रियापद. याला व्याकरणिक भाषेमध्ये जर व्याख्या पाहतो म्हटलं तर एकच उद्देश आणि एकच विधेय असणारं वाक्य. कारण कर्त्याला वाक्य पृथक्करणामध्ये उद्देश म्हणतात आणि क्रियापदाला वाक्य पृथक्करणामध्ये विधेय म्हणतात. म्हणून त्याच्या व्याख्या परस्पर ह्या सारख्याच आहे. ज्या वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते अशा वाक्याला काय म्हणतो आपण? केवल वाक्य. किंवा त्याची दुसरी व्याख्या अशी करू शकतो, ज्या वाक्यात एकच उद्देश, एकच विधेय असते असं वाक्य म्हणजे काय? केवल वाक्य असते.
आता या वाक्यामध्ये एक खूप मोठं रहस्य लपलेलं आहे, जे मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतो. बघा, या वाक्यामध्ये एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असते, त्याला केवळ वाक्य म्हणावं. पण बघा एक गोष्ट बघा, राम आणि श्याम, बघा थोडं या व्याख्येकडे आपण थोडं लक्षात घेऊ. राम आणि श्याम हे दोघे भाऊ आहे. राम आणि श्याम काय आहे? भाऊ आहे. मग आता इथं बघा, राम आणि श्याम भाऊ आहे. मग या वाक्यामध्ये राम आणि श्याम हे काय आहे? कर्ते आहे. तुमच्या मनामध्ये इथं प्रश्न आला, सर इथं राम श्याम दोन कर्ते आहे ना. मग मी तुम्हाला काय बोलेल, बघा मी तुम्हाला काय बोलेल, या वाक्यामध्ये राम आणि श्याम हे जरी दोन कर्ते आलेले असतील, दोन कर्ते आलेले असतील, पण केवळ वाक्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, एकच कर्त्याकडे हे लक्ष, म्हणजे याच्याकडे तेवढं लक्ष केंद्रित करण्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं लक्षण तुमचं लक्ष कशाकडे पाहिजे? एकच क्रियापदाकडे पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे बरं का. कर्ते येऊ शकतात एक पेक्षा जास्त. आता इथं बघा, राम आणि श्याम इथं एक पेक्षा जास्त कर्ते आहे असं आपण म्हणूया, पण या वाक्यात सर्वात महत्त्वाची अट काय आहे? एकच क्रियापद असलं गेलं पाहिजे. हे सर्वात महत्त्वाची अट आहे. ज्या वाक्यात एकच क्रियापद असते त्या वाक्याला आपण काय म्हणायचं असते? केवळ वाक्य. आता इथं बघा, राम आणि श्याम भाऊ आहेत. मग तुमचं हे वाक्य, म्हणजे तुमच्या मनामध्ये विचार येऊ शकतात काय, की सर इथं आणीनी जोडलं म्हणून या वाक्याला संयुक्त म्हणायचं की या वाक्याला आपण केवळ म्हणायचं? तर बघा मी तुम्हाला इथं तुमचा डाऊट क्लिअर करतो. या वाक्याला आपण संयुक्त वाक्य म्हणू शकत नाही, या वाक्याला आपण केवळ वाक्य म्हणायचं आहे. का? त्याचा अर्थ सांगतो. जेव्हा बघा, जेव्हा दोन म्हणजे एखादी उभयान्वयी अव्यय, काय बोलतो याच्याकडे लक्षात घ्या, जेव्हा एखादी उभयान्वयी अव्यय, आता उभयान्वयी अव्यय कोणतं? बघा याच्याकडे जरा फोकस करा. आता एखादी उभयान्वयी अव्यय पण कोणतं? समुच्चय बोधक. बघा हेच पाहिजे, समुच्चय, दुसरं पाहिजे नाही. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांनी, बघा मी काय बोलतोय हे फोकस करा. जेव्हा समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, आता तुमच्या मनामध्ये शंका आली, समुच्चय बोधक म्हणजे काय? आपल्याकडे आणि, व, शिवाय, अन, आणखी, नी, न हे जे आहे की नाही, तर त्याला आपण समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतो. जे वाक्य भरात भर घालण्याचं काम करते, बेरीज दर्शवते, त्याला आपण समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणत असतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जे वाक्य किंवा जर समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांनी जर दोन कर्ते जोडले, बघा मी काय बोलतोय, इथं व्याख्या लिहिलेली आहे बघा, दोन कर्ते आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असेल. दोन कर्ते, इथं बघा आणि व, इथं दोन कर्ते आहे बरोबर. आणि व या समुच्चय बोधक, मी पुन्हा पुन्हा समुच्चय यासाठी याचा उच्चार करतो आहे की समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांनी जर दोन कर्ते जोडले, दोन कर्ते जोडले, मात्र जर क्रिया एकच असेल, क्रिया एकच असेल, हे महत्वाचं आहे. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांनी जर दोन कर्ते जोडले आणि जर क्रिया एकच असेल तर ते वाक्य कसं असते? केवळ असते. म्हणजे इथं बघा, राम आणि श्याम भाऊ आहे. राम हे पहिला कर्ता, श्याम हे दुसरा कर्ता, दोन कर्ते समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडले, पण क्रिया एकच आहे, म्हणून या वाक्याला आपण केवळ वाक्य म्हणायचं. काय म्हणायचं? केवळ. आता जर असं असतं, कसं, राम घरी आला आणि श्याम बाहेर गेला, आणि श्याम बाहेर गेला, श्याम बाहेर गेला. इथं मात्र हे केवळ वाक्य नाही, इथे मात्र हे संयुक्त वाक्य आहे. कारण राम घरी आला पहिली क्रिया, श्याम बाहेर गेला दुसरी क्रिया. मग आता इथं हे दोनही वाक्य बघा प्रधान आहे. बरं ते सोडा, दोन वाक्य तर प्रधान आहे, पण ते सोडा, या वाक्यात दोन क्रियापद आले बघा. आला हे पहिलं क्रियापद आहे आणि गेला हे दुसरं क्रियापद आहे. दोन क्रियापद असणारं वाक्य हे केवळ वाक्य नसते. म्हणजे मला या केवळ वाक्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य एक एवढंच आहे की केवळ वाक्यामध्ये तुमचं लक्ष कशाकडे पाहिजे? क्रियापदाकडे सर्वाधिक जास्त पाहिजे. बरोबर आहे? या कर्त्यापेक्षा, या उद्देशापेक्षा सर्वाधिक जास्त लक्ष तुमचं कुठं पाहिजे? तुमच्या क्रियापदाकडे पाहिजे. जर क्रियापद एकच असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे? केवळ वाक्य. बघा
जसं एक कर्ता आणि एक क्रियापद जर असेल वाक्यात तर त्याला केवल वाक्य म्हणू. जसं बघा, भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. मग हे बघा, या वाक्यामध्ये साधं आणि सरळ वाक्य आहे, याला म्हणायचं आपण केवल वाक्य. आता एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या, या केवल वाक्यामध्ये माहिती आहे का, उभयान्वयी अवयवाचा वापर होत नाही. या केवल वाक्यामध्ये उभयान्वयी अवयवाचा वापर होत नाही. मग तुमच्या मनामध्ये पुन्हा शंका, सर राम आणि श्याम हे भाऊ आहे, मग याच्यात आणि हे उभयान्वयी अवयव आलं तर त्याला अपवाद आहे. फक्त एकच, ते म्हणजे समुच्चय बोधक उभयान्वयी अवयव. जेव्हा समुच्चय बोधक उभयान्वयी अवयवांनी दोन कर्ते जोडले जातात, पण जर क्रिया एकच करत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं पाहिजे, केवल वाक्य म्हणायला पाहिजे. हे त्याला अपवाद आहे, लक्षात ठेवा. वाक्य बघू आपण केवल वाक्याचे. राम आणि श्याम हे दोघे भाऊ आहेत. जरी दोन कर्ते समुच्चय बोधक उभयान्वयी अवयवांनी जोडले, पण क्रिया मात्र एकच आहे, म्हणून केवल वाक्य. पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली, एकच क्रियापद आलं म्हणून केवल वाक्य म्हणायचं. आणि तसंही या वाक्यात उभयान्वयी अवयवाचा वापर झालेला नाही. बरोबर. पुढे, आम्ही जातो आमच्या गावा, एकच आलं क्रियापद, ते म्हणजे कोणतं, जातो, नाही तर म्हणणार गावा, नाही. आम्ही आमच्या गावा जातो, गाव हे काय आहे, क्रिया विशेषण आहे, ते क्रियापद नाही आहे. तर हे वाक्य सुद्धा काय आहे, केवल वाक्य आहे, कारण एकच क्रियापद आलं आणि वाक्यात उभयान्वयी अवयव आलेले नाही, म्हणून या वाक्याला काय म्हणायचं, केवल वाक्य म्हणायचं आहे. समजलं केवल वाक्याची अट काय आहे, तर यस. हे फार महत्वाचं आहे, हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आता आपण वाक्याच्या दुसऱ्या प्रकाराकडे जाणार आहोत, त्याचं नाव आहे मिश्र वाक्य. बघा, मिश्र वाक्य होण्यासाठी तुम्हाला जे आपण उभयान्वयी अवयव शिकवलेले होते ते आता तुमच्या लक्षात येणे गरजेचं आहे. कारण आता जे काही वाक्याच्या रचनेवरून पडणारे जे काही 3 प्रकार आहेत, त्यातला पहिला प्रकार जो अभ्यासला आपण केवल वाक्य, आता त्याच्यामध्ये उभयान्वयी अवयवाचा काहीच वापर नाही, समुच्चय बोधक उभयान्वयी अवयवाला सोडून, अपवाद मत. परंतु आता राहिलेले जे काही 2 आहे, मिश्र आणि संयुक्त, तर याच्यासाठी तुम्हाला नेमकं प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अवयव हे काय असते याचे लाईट तुम्हाला लागले गेले पाहिजे. कारण हे वाक्याचे प्रकार तुमच्या त्या उभयान्वयी अवयवावर आधारित आहे. तर दुसरा प्रकार आहे ज्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हटलं जातं. आता मिश्र वाक्य नेमकं कधी होते, त्याच्या अटी काय आहे हे पहिले समजून घेणे गरजेचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला काय समजणार आहे, मिश्र वाक्य समजणार आहे. एक गोष्ट इथं लक्षात घ्या. आता हे जे काही मिश्र वाक्य आहे की नाही, तर मिश्र वाक्य कधी होते बघा, मी तुम्हाला प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अवयव शिकवलेले आहे आणि मी तुम्हाला त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित पद्धतीने सांगितलं होतं की जर गौणत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जर 2 वाक्य जोडले गेले असेल, कशाने, गौणत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जर 2 वाक्य जोडले असेल तर त्याला आपण मिश्र वाक्य म्हणायचं. आता गौणत्व सूचक उभयान्वयी अवयव कोणते आहे, तर गौणत्व सूचक उभयान्वयी अवयव आपल्याकडे कोणते, तर पहिला आहे ते म्हणजे स्वरूप बोधक, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोणता आहे, कारण बोधक, बरोबर. त्याच्यानंतर कोणता आहे ते म्हणजे उद्देश बोधक, आणि एक आहे कोणतं, संकेत बोधक. हे आपल्याकडे 4 काय आहे, हे आपल्याकडे 4 महत्त्वपूर्ण गौणत्व सूचक उभयान्वयी अवयव आहे. जर या गौणत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जर 2 वाक्य जोडले तर त्या वाक्याला काय म्हणायचं आपण, मिश्र वाक्य म्हणायचं. आता स्वरूप बोधक म्हणजे काय येतात, स्वरूप बोधक म्हणजे येतात म्हणून, आहे का नाही, बघा म्हणून शब्द पाठ करायचे नाही बरं का, म्हणून म्हणजे शब्द पाठ करायचे नाही, की यासारखे उभयान्वयी अवयव हे गौणत्व सूचक मध्ये येतात. कारण मध्ये काय येतात, कारण मध्ये बघा कारण येतात, बरोबर आहे, काकी येतात, काकी येतात, आहे का नाही, कारण की येतात, कारण की, यासारखे या गौणत्व मध्ये येतात. उद्देश मध्ये काय येतात, उद्देश मध्ये येतात म्हणून, आहे का नाही. त्यानंतर बघा याच्यामध्ये अतएव, आहे का नाही, तस्मात, हे उद्देश मध्ये येतात, बरोबर आहे. पुढे संकेत मध्ये काय येतात, संकेत मध्ये बघा जर तर, आहे का नाही, त्यानंतर म्हणजे, याच्यामध्ये की, हे बघा असे याच्यामध्ये येतात. तर यांनी जर 2 वाक्य जोडले तर अशा वाक्याला आपण काय म्हणायचं, मिश्र वाक्य म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, मिश्र वाक्य. आता नेमकं गौणत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडलेलं वाक्य हे मिश्र वाक्य असते, पण या व्यतिरिक्त सुद्धा काही महत्त्वपूर्ण माहिती अभ्यासायची आहे. कशी, की
दोन वाक्य यांनीच जोडले पाहिजे. दोन वाक्य या गौणत्व सूचक उभयनवी अवयांनीच जोडले पाहिजे अशी अट नाही. दोन वाक्य हेच जोडू शकतात का? नाही. मग आता लक्षात ठेवा, याच्यापेक्षा वेगळे सुद्धा शब्द दोन वाक्य जोडू शकतात. कोणते बघा, विशेषण जे आहे ना विशेषण, तर हे विशेषण सुद्धा दोन वाक्य जोडू शकते. आता हे जे काही संबंधी सर्वनाम आहे की नाही, संबंधी सर्वनाम हे सुद्धा दोन वाक्य जोडू शकते. त्याच्यानंतर जे दर्शक सर्वनाम आहे ना, दर्शक सर्वनाम, पण दर्शक सर्वनाम कोणतं? जे आपण जवळची वस्तू दाखवतो की नाही, कोणतं? हा ही हे. तर हा ही हे यांनी जोडलेलं वाक्य हे सुद्धा काय असते? जर हा ही हे जर दोन वाक्य जोडले तर ते मिश्र वाक्य असते. त्याचबरोबर बघा, जे क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण, मग क्रियाविशेषण कोणते? तर मी तुम्हाला सांगतो. जे आपल्याकडे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे की नाही, जे रीतिवाचक क्रियाविशेषण आहे की नाही, आणि त्याचबरोबर काय त्याचबरोबर जे कालवाचक जे क्रियाविशेषण आहे की नाही, तर हे सुद्धा दोन वाक्य जोडण्याचं कार्य करते. हे सुद्धा काय करते? विशेषण सुद्धा दोन वाक्य जोडण्याचं कार्य करते. संबंधी सर्वनाम सुद्धा दोन वाक्य जोडण्याचं कार्य करते. दर्शक सर्वनामापैकी हा ही हे सर्वनाम दोन वाक्य जोडण्याचं काम करते. क्रिया विशेषण हे सुद्धा दोन वाक्य जोडण्याचे काम करते. जर इत्यादी गोष्टींनी जर दोन वाक्य जोडले तर हे सुद्धा वाक्य मिश्र वाक्य असतात. तर हे सुद्धा वाक्य काय असतात? मिश्र वाक्य असतात. मी तुम्हाला उदाहरणं सुद्धा सांगतो, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. पण लक्षात आलं तुम्हाला, खास करून गौणत्व सूचक उभयनवी अवयांनी जोडलेलं वाक्य काय असते? मिश्र वाक्य असते. पण आता एक गोष्ट तर लक्षात घ्या, काय की तुम्हाला मिश्र वाक्याची व्याख्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाते की मिश्र वाक्य होण्यासाठी काय अट आहे. तर बघा, मिश्र वाक्य होण्यासाठी एक महत्वाची अट आहे. काय? मिश्र वाक्य होण्यासाठी एक प्रधान वाक्य पाहिजे. प्रधानत्व सूचक नाही बोललो, नाही तर म्हणणार प्रधान वाक्य आणि प्रधानत्व सूचक. जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. दोघांच्याही व्याख्या परस्पर वेगळे आहे. प्रधान वाक्य आणि प्रधानत्व सूचक या दोघांच्याही व्याख्या वेगळ्या आहे. जरा फोकस करा. मिश्र वाक्याची अट काय आहे? मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य पाहिजे. किती? बघा, मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान पाहिजेच. प्रधान पाहिजे, एक प्रधान वाक्य. बरं, मग एक प्रधान वाक्य असून चालते का? नाही. मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा एक पेक्षा जास्त. बघा, एक किंवा एक पेक्षा कसं जास्त गौण वाक्य. एक चालेल किंवा एक पेक्षा जास्त कोणतं वाक्य? गौण वाक्य चालेल. पण असे वाक्य हे कशाने जोडले गेले पाहिजे? असे वाक्य हे गौणत्व सूचक उभयनवी अवयांनी जोडले गेले पाहिजे. कशाने जोडले गेले पाहिजे? गौणत्व सूचक उभयनवी अवयांनी जोडले गेले पाहिजे. तेव्हा तिथं मिश्र वाक्य होते. आणि गौणत्व सूचक उभयनवी अवयव कोणते आहे हे तुमच्या समोर इथं लिहिलेले आहे. यांनी जोडले गेले पाहिजे हे दोन वाक्य. लक्षात आलं मग तुम्हाला मिश्र वाक्य होण्याची अट काय आहे? आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय का मिश्र वाक्यामध्ये जेव्हा गौणत्व सूचक उभयनवी अवयांनी जेव्हा एखादी वाक्य जोडते की नाही, तर या गौणत्व सूचक उभयनवी अवयाच्या अगोदर स्वल्प विराम देत असते. काय देत असते? स्वल्प विराम देत असते. कोणतं? स्वल्प विराम देत असते. लक्षात ठेवा बरं का. आणि जर अर्धविराम आलं तर ते संयुक्त वाक्यामध्ये जाते. लक्षात आलं? काय शिकवलं? तर मिश्र वाक्य कधी होते? एक प्रधान वाक्य आणि एक किंवा एक पेक्षा जास्त गौण वाक्य. कशाने जोडली गेली पाहिजे? गौणत्व सूचक उभयनवी अवयांनी. कोणते गौणत्व सूचक? हे गौणत्व सूचक आहे. यापैकी कोणीतरी जोडले गेली पाहिजे. तेव्हा ते कोणतं वाक्य असते? मिश्र वाक्य असते. बरं, यांनीच जोडलेलं वाक्य मिश्र वाक्य असते का? नाही. जर विशेषणाने जर दोन वाक्य जोडले किंवा संबंधी सर्वनामांनी दोन वाक्य जोडले किंवा दर्शक सर्वनाम हा ही हे यांनी दोन वाक्य जोडले किंवा क्रिया विशेषण अवययांनी दोन वाक्य जोडले तर हे वाक्य सुद्धा मिश्र वाक्य असते. आवश्यक नाही की यांनाच जोडले गेले पाहिजे. यांनी जोडणारे वाक्य सुद्धा काय असते? मिश्र वाक्य असते. पहिले आपण हे गौणत्व सूचक उभयनवी अवयांनी जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्य असतात. त्याचे काही उदाहरणं बघूयात. बघा, पहिले आपण मिश्र वाक्याची वाक्य वाचू. एक प्रधान, बघा, एक प्रधान व एक किंवा त्यापेक्षा जास्त गौण वाक्य कशाने जोडले गेले पाहिजे? गौणत्व सूचक उभयनवी अवयांनी जोडलेले असेल तर त्याला आपण मिश्र वाक्य म्हणायचं. अट एक आहे, एक प्रधान लागतेच. एक प्रधान पाहिजे आणि एक किंवा एक पेक्षा जास्त गौण पाहिजे आणि गौणत्व सूचक उभयनवी अवयांनी जोडले गेले पाहिजे.
तेव्हा त्या वाक्याला आपण मिश्र वाक्य म्हणायचं. बघा आता आपल्याकडे कोणते आहे, आता आपल्याकडे जे गौण वाक्य आहे कोणते बघा, स्वरूप, कारण, उद्देश, संकेत, बोधक अवयवांनी जोडलेले वाक्य काय असतात, मिश्र वाक्य असतात. त्याचबरोबर संबंधी सर्वनाम आणि विशेषणांनी जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्य असतात. हा ही हे जे काही दर्शक सर्वनाम आहे यांनी जर दोन वाक्य जोडली तर ते सुद्धा मिश्र वाक्य असतात. क्रिया विशेषण अवयवांनी जोडलेले वाक्य हे सुद्धा काय असतात, मिश्र वाक्य. कोणते क्रिया विशेषण आता सांगितले मी तुम्हाला. आता काही आपण महत्वाचे उदाहरणं बघू. बघा गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. मग आता इथं बघा हे मिश्र वाक्य आहे, कारण इथं बघा की या उभयानुभी अवयवांनी जोडलेला आहे. आणि हे कोणतं आहे तर हे स्वरूपबोधक उभयानुभी अव्यय आहे. बरोबर आहे की नाही, यस सर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरुजी म्हणाले हे पहिलं वाक्य आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे दुसरं वाक्य आहे. आता एक खासियत लक्षात घ्या, केवळ वाक्यामध्ये एकच क्रियापद असते. केवळ वाक्यामध्ये किती क्रियापद असते, केवळ वाक्यामध्ये एकच क्रियापद असते. संयुक्त आणि मिश्र वाक्यामध्ये दोन क्रियापद असतात. हे बघा म्हणाले पहिलं आहे क्रियापद आणि फिरते हे दुसरं क्रियापद आहे. केवळ वाक्यात एकच क्रियापद असते, बाकी राहिलेल्या मिश्र आणि संयुक्त वाक्यात दोन क्रियापद असतात. बरोबर. बघा अभ्यास चांगला व्हावा म्हणून मी पुण्याला आलो, उद्देश होता माझा, आहे का नाही, म्हणजे ते वाक्य उद्देशबोधक आहे की नाही, आणि उद्देशबोधक असेल तर त्याला आपण मिश्र वाक्य म्हणायचं. आम्ही स्वदेशी कपडे वापरतो कारण ते देशात बनवतात. आता कारण आहे म्हणून याला म्हणायचं आपण कारणबोधक उभयानुभी अवयव, आहे का नाही. पुढे जर आज पाऊस आला तर आपण बागेत फिरायला जाऊ. हे बघा इथं अट दाखवलेली आहे म्हणून हे वाक्य संकेत आहे, आणि संकेत बोधक उभयानुभी अव्यय असेल तर त्याला आपण मिश्र वाक्य म्हणायचं. समजलं. हे बघा स्वरूप, उद्देश, कारण, संकेत, बोधक उभयानुभी अव्यय हे गौणत्व सूचक आहे म्हणून त्यांनी जोडलेलं वाक्य हे नेहमी काय असते, मिश्र वाक्य असते. खाली बघा पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर. आता तुम्ही म्हणणार सर पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर, इथं कुठं काय दोन वाक्य आहे. जसं बघा गुरुजी म्हणाले हे प्रधान आहे, हे प्रधान आहे, आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे गौण आहे. हे काय आहे, गौण आहे. अभ्यास चांगला व्हावा, आता हे काय आहे, हे गौण आहे कारण उद्देश आहे, आणि मी पुण्याला आलो हे काय आहे तर हे प्रधान आहे. बरोबर आहे. आता प्रधान आणि गौण कसं ओळखायचं मी तुम्हाला उभयानुभी अव्ययामध्ये व्यवस्थित क्लिअर शिकवलेलं आहे, सो मी त्याच्या मागे इथे लागणार नाही. आम्ही स्वदेशी कपडे वापरतो कारण देशात बनतात, कारण बघा हे गौण आहे, हे काय आहे, प्रधान आहे. बरोबर आहे. जर आज पाऊस आला ही अट आहे म्हणजे हे गौण आहे. बागेत फिरायला जाऊ हे काय आहे, प्रधान आहे. बरोबर आहे, यस. खाली बघा पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर. तुमच्या मनामध्ये शंका आहे काय सर इथं तर ना क्रियापद आले दोन आणि ना इथं दोन वाक्य आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे वाक्य स्वरूप बोधक उभयानुभी अव्ययाने जोडलेलं आहे. बघा म्हणजे पुणे, पुणे आहे याचा अर्थ बघा काय होतो, पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर. नाही तर वाटणार या वाक्यात ना क्रियापद आलं ना काही, पण हे वाक्य स्वरूपबोधक उभयानुभी अव्ययाने जोडलं ना. मग एक डोळे झाकून लक्षात ठेवायचं, जर वाक्य स्वरूपबोधक उभयानुभी अव्ययाने जोडलं तर ते वाक्य नेहमी मिश्र वाक्य असते. त्या वाक्यात एक क्रियापद असो, दोन क्रियापद असो किंवा क्रियापद नसो, हे लक्षात ठेवायचं. पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर. आता याचा अर्थ असा आहे पुणे आहे जे विद्येचे माहेरघर आहे. आता बऱ्याच वाक्यामध्ये कसं असते, क्रियापद हे लपलेलं असते. बऱ्याच वाक्यामध्ये काय असते, कर्ते लपलेले असतात, आहे का नाही. तर त्यापैकी हे वाक्य आहे पुणे आहे. याचा अर्थ असा आहे पुणे आहे जे विद्येचे माहेरघर आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि इथं म्हणजेनी जोडलं, आणि म्हणजे हे स्वरूप दर्शवते आहे का नाही. इथं विद्येचे माहेरघर हे काय आहे, गौण वाक्य आहे. पुणे आहे हे वाक्य प्रधान आहे, लक्षात घ्या. आणि ते स्वरूप बोधक उभयानुभी अव्ययाने जोडलं म्हणून त्याला म्हणायचं आपण काय, त्याला म्हणायचं आपण मिश्र वाक्य. दॅट इज क्लिअर, यस सर. पुढे शिवाजी म्हणून एक राजा होऊन गेला. शिवाजी नावाचा एक व्यक्ती होता असा त्याचा अर्थ होतो. नाही तुम्ही म्हणणार सर शिवाजी हा पहिला शब्दच आहे, मग त्या शब्दाला आपण वाक्य कसं काय म्हणू. पण तसं नाही, त्या शिवाजी नावाच्या शब्दामध्ये एक अर्थ लपलेला आहे. कसं बघा मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला केवळ प्रयोगी अव्यय शिकवलं होतं आणि मी तुम्हाला असं बोललो होतो का त्या केवळ प्रयोगी अव्ययामध्ये म्हणजे जो काही उद्गारार्थी शब्द असतो त्याच्यात एवढी ताकद आहे की तो विधान म्हणजे एक विधानाचा अर्थ त्याच्यामध्ये असतो. बापरे या शब्दामध्ये एक विधान लपलेलं आहे, आणि म्हणूनच म्हटलं जातं एक एक उद्गार म्हणजे एक एक विधान असते. फुकट म्हटलं जात नाही, आहे का नाही. एक एक उद्गार म्हणजे एक विधान असते, कारण त्या उद्गारार्थी शब्दात इतका पॉवर असतो की त्या एका 3 अक्षरी 2 अक्षरी शब्दामध्ये अख्खाच्या अख्ख एक वाक्य लपलेलं असते. बरोबर. बघा त्याच पद्धतीनं इथं ही अट आहे
शिवाजी म्हणून एक राजा होऊन गेला, हाय का नाही, किंवा राजा होऊन गेले. इथं बघा म्हणून यांनी जोडलं आणि हे स्वरूपबोधक आहे. डोळे झाकून वाक्यामध्ये क्रियापद असो नसो, हाय का नाही, पण स्वरूप स्पष्ट करत असेल की नाही, स्पष्टीकरण स्पष्ट करत असेल ना, तर त्याला आपण नेहमीच मिश्र वाक्य म्हटलं गेलं पाहिजे. शिवाजी नावाचा एक राजा होता, जो एक राजा होऊन गेला असा त्याचा अर्थ होतो. म्हणून हे शिवाजी आहे ना, शिवाजी नावाचा एक राजा म्हणजे हे जे आहे ना, तर हे प्रधान वाक्य आहे आणि राजा होऊन गेला हे काय आहे, गौण वाक्य आहे. बरोबर आहे. शिवाजीचं स्पष्टीकरण देते आहे का नाही. पुढे 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणणार सर क्रियापदच नाहीये. मी तुम्हाला आत्ता सांगितलं 1 रुपयाचं विश्लेषण पुढे केलेलं आहे. 1 रुपया म्हणजे काय, तू म्हणणार 1 रुपया म्हणजे 100 पैसे, म्हणजे 1 रुपया जो आहे तो 100 पैसे आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे 1 रुपया हे प्रधान असेल तर 100 पैसे हे काय असणार आहे, गौण असणार आहे. 1 रुपया जो आहे तर तो 100 पैसे आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जे वाक्य इथं तुम्हाला गौणत्व सूचक उभयानवी अवयवाने दिसून जोडलेले आहेत त्यांना आपण मिश्र वाक्य म्हणायचं. क्लिअर झालं. यस. आता हे पुन्हा बघा, हे होतं गौणत्व सूचक उभयानवी अवयवाने जोडलेले शब्द. पण काही काय असते, काही वाक्य क्रिया विशेषणांनी जोडले जातात, काही संबंधी सर्वनामांनी जोडली जातात, काही वाक्य विशेषणांनी जोडली जातात, काही वाक्य दर्शक सर्वनामांनी जोडली जातात. तर ते वाक्य हे काय असतात, क्रिया विशेष म्हणजे मिश्र वाक्य असतात. बघा, जेव्हा आकाशात काळे ढग दाटून येतात तेव्हा मोर नाचू लागतो. आता इथं बघा, इथं जेव्हा आणि तेव्हा हे काय आहे, क्रिया विशेषण. कोणते, हे कालवाचक आहे. कालवाचक कोणते आहे, कालवाचक क्रिया विशेषण आहे की नाही. म्हणून क्रिया विशेषण अवयवाने जोडलेलं वाक्य हे सुद्धा मिश्र वाक्य असते. खाली बघा, जेथे फुलाचा सुगंध असतो तेथे भुंगे आपोआप येतात. जेथे आणि तेथे हे काय आहे, तर हे स्थलवाचक क्रिया विशेषण आहे. मग स्थलवाचक क्रिया विशेषण अवयवाने जोडलेलं वाक्य सुद्धा काय असतात, मिश्र वाक्य असते. पुढे बघा, जसे बीज पेराल तसे पीक उगवेल. कसे, जसे तसे. म्हणजे ही काय सांगत आहे, रीत. म्हणजे हे आहे रीतिवाचक क्रिया विशेषण अवयव. आणि मी तुम्हाला आत्ताच बोललो काय, जितका सराव कराल तितके तुम्हाला यश मिळेल. जितका सराव कराल, है का नाही, जितका सराव कराल तितके तुम्हाला यश मिळेल. इथं जितका सराव तितके तुम्हाला यश हे विशेषण आहे. विशेषणांनी जोडलेलं वाक्य हे सुद्धा काय असते, तर मिश्र वाक्य असते. जे चकाकते ते सर्व सोने नसते. इथं जे आणि ते हे काय आहे, संबंधी सर्वनाम आहे. काय आहे, संबंधी सर्वनाम आहे. संबंधी सर्वनामांनी जोडलेलं वाक्य हे सुद्धा काय असते, मिश्र वाक्य असते. त्याच्यानंतर बघा, आपण आलात हे बरे झाले. आपण आलात हे बरे झाले. तुमच्या मनात शंका येईल, सर केवळ वाक्य दिसते, पण नाही. आपण आलात पहिलं क्रियापद, बरेच झाले झाले दुसरं क्रियापद. आता शिकवलं 2 क्रियापद वाक्यात आले तर ते वाक्य कधीच केवळ वाक्य नसते. हे गोष्ट पहिले लक्षात ठेवा. आणि केवळ वाक्यामध्ये फोकस करायचं, क्रियापदाकडे लक्ष ठेवायचं आणि उभयानवी अवयवाकडे लक्ष ठेवायचं. बाकी कुठे बघण्याची गरज नाही. आपण आलात हे बरे झाले. बघा, मी तुम्हाला काय बोललो, मिश्र वाक्य केवळ गौणत्व सूचक उभयानवी अवयवांनी जोडले असू शकत नाही. त्याच्यापेक्षा वेगळे सुद्धा आपल्याकडे आहेत. जर दर्शक सर्वनाम कोणते, हा ही हे, दर्शक सर्वनाम हा ही हे यांनी जोडलेले 2 वाक्य असतील तर ते सुद्धा काय असते, मिश्र वाक्य. हे सुद्धा लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आपण आलात हे बरे झाले. मी MPSC परीक्षा उत्तीर्ण झालो, ही वार्ता खरी आहे, हाय का नाही. हे सुद्धा सर्वच्या सर्व जेव्हा हा ही हे 2 हा ही हे सर्वनाम जर 2 वाक्य जोडले तर ते वाक्य नेहमी मिश्र असते. आपण आलात हे पहिलं वाक्य आहे, बरे झाले हे दुसरं वाक्य आहे आणि हे न जोडलेलं आहे. पुढे बघा, सर्वांना गणित चांगले समजेल असे शिक्षक असावे. सर्वांना गणित चांगले समजेल असे शिक्षक असावे. मग इथं बघा, असे हे विशेषण आहे. हे काय आहे, विशेषण आहे, विशेषण. मग विशेषणांनी जोडलेलं वाक्य हे सुद्धा मिश्र वाक्य असते. नाही तर म्हणणार सर इथं कोणतंही उभयानवी अवयव नाही आहे म्हणून याला केवळ म्हणायचं, अशी चूक करू नका. नाहीतर मुलं तेच पाठांतर करण्याच्या मार्गावर जातात आणि प्रश्नाचे उत्तर चुकीचे देतात. तसं नाही. सर्वांना गणित चांगले समजेल असे शिक्षक असावे. मग इथं बघा, समजेल आणि असावे 2 क्रियापद आहे. 2 क्रियापद असणारे वाक्य कधीच केवळ वाक्य नसते. इथं असे या विशेषणाने जोडलं, विशेषणाने जोडलेलं वाक्य हे काय असते, मिश्र वाक्य. लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला गौणत्व सूचक उभयानवी अवयवांनी जोडलेलंच वाक्य हे नेहमी मिश्र वाक्य असते असं नाही.
तर बघा, क्रिया विशेषणांनी जोडलेलं वाक्य मिश्र वाक्य असते, त्यानंतर विशेषणांनी जोडलेलं वाक्य मिश्र वाक्य असते, त्यानंतर संबंधी सर्वनामांनी जोडलेलं वाक्य हे मिश्र वाक्य असते, आणि त्याचबरोबर जे दर्शक सर्वनाम आहे, पण दर्शक सर्वनाम कोणतं, हा ही हे यांनी जर दोन वाक्य जोडत असेल, यांनी जर दोन वाक्य जोडत असेल तरच ते मिश्र वाक्य असते. क्लिअर झालं? यस. चला, आता हे झालं सर्व आपलं मिश्र वाक्य, तुम्हाला समजलेलं असेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या मिश्र वाक्याचे सुद्धा काही प्रकार पडतात. मिश्र वाक्याचे काही प्रकार पडतात. कसं? मी तुम्हाला मिश्र वाक्याचे प्रकार दाखवतो. बघा, मिश्र वाक्यात येणाऱ्या गौण वाक्याचे प्रकार आहे. हे मिश्र वाक्याचे प्रकार आहे, पण मिश्र वाक्य म्हणजे नेमकं कोणाचे प्रकार आहे, तर जे मिश्र वाक्यात गौण वाक्य येते ना, मिश्र वाक्यामध्ये जे जे गौण वाक्य असते, मिश्र वाक्यामध्ये गौण वाक्य येते की नाही? यस सर. मग मिश्र वाक्यामध्ये जे गौण वाक्य येते ना, तर त्याचे हे प्रकार होय गौण वाक्याचे. गौण वाक्याचे 3 प्रकार येतात. कोणते? बघा, पहिला आहे ते म्हणजे नाम गौण वाक्य. कोणता आहे? नाम गौण वाक्य. दुसरा आहे, त्याचं नाव आहे विशेषण गौण वाक्य. कोणतं? विशेषण गौण वाक्य. आणि तिसरा आहे ते म्हणजे क्रिया विशेषण गौण वाक्य. कोणतं आहे? क्रिया विशेषण गौण वाक्य. हे जे आहे, तर हे मिश्र वाक्यात येणारे जे काही गौण वाक्य आहे, तर त्याचे 3 प्रकार आहे. मिश्र वाक्याचे नव्हे, मिश्र वाक्यात येणाऱ्या गौण वाक्याचे हे 3 प्रकार आहे. नाम गौण वाक्य, विशेषण गौण वाक्य आणि क्रिया विशेषण गौण वाक्य. एक एक घटनाक्रम आपण शिकणार आहोत. पहिले आत्ताच आपण मिश्र वाक्य कसं तयार होते बघितलं. आता आपण नाम गौण वाक्य म्हणजे काय हे आपण व्यवस्थित पद्धतीने शिकणार आहोत. बघा, नाम गौण वाक्य म्हणजे नेमकं काय? मिश्र वाक्यामध्ये जिथं नाम यायला पाहिजे, बघा, मिश्र वाक्यामध्ये जिथं नाम यायला पाहिजे तिथं गौण वाक्य येते. समजलं का काय बोललो? मिश्र वाक्यात जिथं नाम यायला पाहिजे तिथं गौण वाक्य येते. मिश्र वाक्यात जिथं नाम यायला पाहिजे, नाम म्हणजे काय तुम्हाला समजलं? मिश्र वाक्यात जिथं नाम यायला पाहिजे तिथं गौण वाक्य येते, तेव्हा त्यास नाम गौण वाक्य म्हणायचं. नामाच्या जागी गौण वाक्य आलं का त्याला नाम गौण वाक्य म्हणायचं. बघा कसं कसं बघा, मी तुम्हाला एक उभयान्वयी अवयवामध्ये स्वरूपबोधक उभयान्वयी अवयव शिकवलं होतं, आठवते का? यस. मग हे जे काही स्वरूपबोधक उभयान्वयी अवयव आहे की नाही, स्वरूपबोधक उभयान्वयी अवयवी आहे की नाही, तर हे जे काही स्वरूप दर्शवणारं वाक्य असते की नाही, स्वरूप दर्शवणारे जे काही वाक्य असते ना, तर हे स्वरूप दर्शवणारं वाक्य हे नाम गौण वाक्य असते. समजलं का मी काय बोललो? नाम गौण वाक्य म्हणजे काय? मिश्र वाक्यात जिथे नाम यायला पाहिजे तिथं गौण वाक्य येते, त्याला नाम गौण वाक्य म्हणतात. नाम गौण वाक्य कोणतं असते? जे मी तुम्हाला उभयान्वयी अवयवामध्ये जे स्वरूपबोधक उभयान्वयी अवयव शिकवलं, तर त्याच्यामध्ये स्वरूप दर्शवणारं वाक्य म्हणजे कोणतं? खुलासा करणारं वाक्य किंवा स्पष्टीकरण देणारे वाक्य जे असते, तर त्या वाक्याला आपण नाम गौण वाक्य म्हणायचं. एवढं लक्षात ठेवा. कसं? बघा, गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. बघा, गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. गुरुजी काय म्हणाले? पृथ्वी गोल आहे. हे वाक्य कोणत्या उभयान्वयी अवयवाचं आहे? तुम्ही म्हणणार सर हे वाक्य स्वरूपबोधक आहे. बरं, मग या 2 वाक्यामध्ये कोणतं स्वरूप बोधक आहे? उभयान्वयी अवयव. तुम्ही म्हणणार सर पृथ्वी गोल आहे. हे वाक्याचा खुलासा करते, स्पष्टीकरण देते, स्वरूप सांगते, म्हणून हे वाक्य स्वरूपबोधक आहे. मग जे वाक्य स्वरूपबोधक असते की नाही, तर त्या वाक्यालाच आपण काय म्हणायचं? नाम गौण वाक्य. लक्षात आलं? एवढं साधं आणि सोपं आहे. बघा, मला खात्री आहे की तो नक्की जिंकेल. आता मला खात्री आहे की हे प्रधान आहे, याचं स्पष्टीकरण पुढे दाखवलं. तो नक्की जिंकेल हे गौण वाक्य आहे, म्हणजे हे स्वरूपबोधक आहे की नाही? स्वरूप दर्शवणारं वाक्य हे नेहमी नाम गौण वाक्य असते. लक्षात आलं? पुढे, तुला नोकरी मिळाली हे बरे झाले. तुला नोकरी मिळाली हे बरे झाले. काय बरे झाले? प्रश्न विचारा क्रियापदाला. काय बरे झाले? तुला नोकरी मिळाली. बघा, जर तुम्ही क्रियापदाला काय नाही प्रश्न केला आणि जर उत्तर आलं तर येणारं उत्तर हे नेहमी नाम गौण वाक्य असते.
असंही लक्षात ठेवायचं. स्वरूप दर्शवणारं वाक्य तर हे गौण वाक्य असते, पण त्या गौण वाक्याला नाम गौण वाक्य म्हणायचं. समजलं? आणि क्रियापदाला जर तुम्ही कायनी प्रश्न केला तर उत्तर जर योग्य आलं तर ते सुद्धा एक गौण वाक्य असते, पण त्याला सुद्धा नाम गौण वाक्य म्हणायचं. बघा, तुला नोकरी मिळाली हे बरे झाले. आता इथं बघा, दोन वाक्य जोडले आहे. कशाने जोडले? हे नी जोडलं बघा. आणि मी तुम्हाला आत्ता शिकवलं, हा ही हे या दर्शक सर्वनामांनी जर दोन वाक्य जोडले तर ते मिश्र वाक्य असतात, म्हणून हे मिश्रच वाक्य आहे. हाय का नाही? आता बघा, एक गोष्ट पुन्हा एक क्लिअर कट लक्षात ठेवा. जर दर्शक सर्वनाम जे आहे की नाही, हा ही हे यांनी जर दोन वाक्य जोडले ना, तर याच्यातलं पहिलं वाक्य हे नेहमी गौण असते. पहिलं वाक्य काय असते? हे नेहमी गौण असते. आणि जे गौण असते ना, तर याला म्हणायचं नामवाक्य. याला काय म्हणायचं? नामवाक्य. प्रत्येक गौण वाक्याला नामवाक्य म्हणायचं नाही बे, नाही तर म्हणणार प्रत्येक गौण दिसलं तिथं त्याला नाम नाही. कारण गौण वाक्याचे सुद्धा प्रकार पडतात, नामवाक्य, विशेषण वाक्य आणि क्रिया विशेषण वाक्य. मग प्रत्येक ठिकाणी गौण वाक्य येणार आहे, पण प्रत्येक गौण वाक्यालाच नामवाक्य म्हणायचं नाही, हे पहिले लक्षात ठेवा. ओके. तुला नोकरी मिळाली हे बरे झाले, तर इथं दर्शक सर्वनाम हाय ही हे नी जोडलेलं वाक्य आहे. तर याच्या पहिलचं वाक्य हे गौण वाक्य असते आणि ते गौण वाक्य नाम गौण वाक्य असते. हा नियम आहे. पुढे, तू जे बोलतोस ते योग्य नाही. तू जे बोलतोस ते योग्य नाही. विचारा प्रश्न, काय योग्य नाही? तू जे बोलतोस, तू जे बोलतोस, प्रश्न विचारायचा क्रियापदाला, काय नाही. कायचं उत्तर प्राप्त झालं ना, तर त्याला तुम्ही नेहमीच गौण वाक्य म्हणायचं. आणि ते जर कायचं उत्तर गौण आलं ना, तर त्याला नेहमी नाम गौण वाक्य म्हणायचं. तू जे बोलतोस ते योग्य नाही. काय योग्य नाही? तू जे बोलतोस, हाय का नाही? उत्तर आलं कायचं, म्हणून याला म्हणायचं गौण वाक्य. आणि कायचं उत्तर गौण आलं ना, तर त्याला म्हणायचं आपण नाम गौण वाक्य. समजलं? या अटी आहे. ओके. हे होतं आपलं गौण वाक्याचा पहिला प्रकार, नाम गौण वाक्य. तुम्हाला समजलं असेल नाम गौण वाक्य कधी असते. स्वरूप दर्शवणारं वाक्य हे नाम गौण असते. दर्शक सर्वनाम हाय ही हे यांनी जोडलेलं पहिलं वाक्य हे काय असते? नाम गौण वाक्य असते. आणि जर तुम्ही कायनी प्रश्न केला आणि जे उत्तर तुमच्याकडे प्रॉपर आलं तर ते सुद्धा नाम गौण वाक्य असते. आता गौण वाक्याचा दुसरा प्रकार आहे, ज्याला आपण विशेषण गौण वाक्य म्हणत असतो. कोणतं? विशेषण गौण वाक्य म्हणत असतो. आता विशेषण गौण वाक्य होण्यामागच्या काही अटी, काही नियम आहे. जसे काही नियम तुम्ही नाम गौण वाक्य याच्यासाठी अभ्यासल्या, तसे काही नियम विशेषण गौण वाक्यासाठी अभ्यासावं लागेल. कसं बघा, जे गौण वाक्य नाम आणि सर्वनाम यांच्याबद्दल माहिती देते त्याला आपण विशेषण गौण वाक्य म्हणायचं. काय म्हणायचं? विशेषण गौण वाक्य म्हणायचं. जे गौण वाक्य नाम किंवा सर्वनाम यांच्याबद्दल माहिती देते त्याला आपण विशेषण गौण वाक्य म्हणायचं. नाम गौण वाक्य म्हणजे काय? नाम गौण वाक्य म्हणजे काय? ज्या मिश्र वाक्यामध्ये नाम यायला पाहिजे तिथे गौण वाक्य येते त्याला नाम गौण वाक्य म्हणतात. व्याख्या लक्षात ठेवा. जे गौण वाक्य नाम किंवा सर्वनाम यांच्याबद्दल माहिती देते त्याला आपण विशेषण गौण वाक्य म्हणायचं. बघा, आता नेमकं विशेषण गौण वाक्य ओळखायचं कसं? जसं नाम गौण वाक्य कसं ओळखणार? स्वरूप दर्शवणारे वाक्य असेल, कायनी प्रश्न विचारला, किंवा जर तुम्हाला दर्शक सर्वनाम हाय ही यांनी जोडलेलं पहिलं वाक्य हे नाम गौण वाक्य असते. तसं विशेषण गौण वाक्य कसं ओळखणार? बघा, संबंधी सर्वनामाने जे वाक्य जोडले जाणार, कशाने? संबंधी सर्वनामाने जे वाक्य जोडले जाणार त्याला म्हणायचं आपण नाम गौण वाक्य. सॉरी, त्याला म्हणायचं आपण विशेषण गौण वाक्य. मग सर, तुमच्या मनामध्ये प्रश्न आला, तुम्ही आत्ताच आम्हाला इथं काहीतरी दाखवलेलं होतं, असो बघा. हां, संबंधी सर्वनाम यांनी जोडलेले वाक्य हे काय असते? विशेषण गौण वाक्य असते. बघा कसं, जो मुलगा रोज व्यायाम करतो तो सशक्त होतो. आता इथं बघा, जो आणि तो न जोडलं याचा अर्थ हे मिश्र वाक्य आहे. पण नेमकं हे मिश्र वाक्य आहे, पण याच्यातलं विशेषण वाक्य कोणतं असा प्रश्न आला तर बघा, इथं संबंधी सर्वनामांनी जे जोडलेलं वाक्य असते की नाही, बहुधा संबंधी सर्वनामांनी जोडलेलं वाक्य जे असते ना, तर ते गौण वाक्य असते. आणि संबंधी सर्वनामांनी जोडलेलं वाक्य ते गौण असते की नाही, तर त्याला म्हणायचं विशेषण गौण. आता हे आहे गौण वाक्य आणि ते संबंधी सर्वनामांनी जोडली की नाही, म्हणून त्याला विशेषण गौण म्हणायचं, नाम गौण नाही म्हणायचं. पुढे पुढे बघा, जरा एक मिनिट थांबा. हॅलो, हा बोल पटकन क्लासमध्ये.
हां बघा, जी गाडी आत्ता आली ती पुण्याची आहे. आता इथं बघा जी आणि ती न जोडलं म्हणजे ते 100% मिश्र वाक्य आहे. पण इथं संबंधी सर्वनाम कोणतं आहे? जी, म्हणून याला म्हणायचं विशेषण गौण वाक्य. जे चकाकते ते सोने नसते. आता इथं बघा, जे आणि तेनी दोन वाक्य जोडलेले आहे म्हणून हे तर मिश्र आहेतच. पण इथं जे हे संबंधी सर्वनामाने जोडलं म्हणून त्याला म्हणायचं विशेषण गौण वाक्य. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आता इथं बघा, जो आणि तोची यांनी दोन वाक्य जोडले, हे मिश्र वाक्य आहे. पण संबंधी सर्वनामाने जोडलेले वाक्य हे विशेषण गौण वाक्य असते. सर्वांना गणित चांगले समजेल असे शिक्षक असावे. कसे शिक्षक असावे? हे बघा, यांनी विशेषणाने वाक्य जोडलेले आहे. आणि जर विशेषणानं वाक्य जोडले असेल असं, तर त्याच्यातलं पहिलं वाक्य जे आहे तर ते काय असते? विशेषण गौण वाक्य असते. काय असते? विशेषण गौण वाक्य असते. समजलं? हा होता गौण वाक्याचा दुसरा प्रकार, विशेषण गौण वाक्य. इथं दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. काय? की संबंधी सर्वनामाने जोडलेलं जे वाक्य असते, जो, जी, जे, ज्यानी, तर हे नेहमी विशेषण गौण वाक्य असते. पहिला मुद्दा क्लिअर झाला. आता एक शेवटचं बघूया, ते म्हणजे क्रिया विशेषण गौण वाक्य. आता क्रिया विशेषण गौण वाक्य म्हणजे नेमकं काय? याच्यासाठी फार थोडे नियम आहेत, ते लक्षात ठेवावं लागेल. कसं बघा, पहिले त्याची व्याख्या. जे गौण वाक्य क्रियेविषयी माहिती देते. क्रिया विशेषण आपण शिकलो बघा शब्दाच्या जातीत, ते काय करते? तर ते क्रियापदाबद्दल माहिती देते. क्रिया केव्हा, कोठे, कशी घडली, किती प्रमाणात घडली माहिती देते. त्याला क्रिया विशेषण म्हणतात. वाक्यकरणामध्ये त्याला काय म्हणतात? विधेय विस्तार म्हणतात. बरोबर आहे? तर जे गौण वाक्य क्रियेविषयी माहिती देते, म्हणजे क्रिया केव्हा, कोठे, कशी घडली, त्याला आपण क्रिया विशेषण गौण वाक्य म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? क्रिया विशेषण गौण वाक्य म्हणायचं. आता नेमकं कोणते वाक्य हे क्रिया विशेषण गौण वाक्य असते? जसं स्वरूप दर्शवणारं वाक्य नाम गौण वाक्य असते. बरोबर? दर्शक सर्वनाम हा, ही, हे यांनी जोडलेलं पहिलं वाक्य हे नाम गौण वाक्य असते. संबंधी सर्वनामांनी जोडलेलं वाक्य हे विशेषण वाक्य असते. बरोबर? आता नेमकं तसं क्रिया विशेषण गौण वाक्य ओळखण्याची काय खूण आहे? तर बघा, संकेत दर्शवणारं वाक्य आपण शिकलो ना, संकेत बोधक उभयनवी अवयव. तर त्याच्यातलं जे संकेत आहे म्हणजे अट दर्शवणारं वाक्य हे क्रिया विशेषण गौण वाक्य असते. कारण दर्शवणारं वाक्य, कारण, हे सुद्धा क्रिया विशेषण गौण वाक्य असते. परिणाम दर्शवणारं वाक्य हे सुद्धा काय असते? क्रिया विशेषण गौण वाक्य. बघा, परिणाम हे कुठं शिकलो होतो आपण? हे शिकलेलो होतो प्रधानत्व सूचक मध्ये. बरोबर? तरी पण ते काय असते? तरी पण ते तिकडे क्रिया विशेषण गौण वाक्य दाखवते. त्यानंतर बघा, विरोध दर्शवणारे वाक्य हे सुद्धा काय असते? गौण वाक्य. विरोध म्हणजे काय मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, आता त्याचबरोबर कोणते क्रिया विशेषण गौण वाक्य असतात? बघा, स्थलवाचक क्रिया विशेषण अवयवाने जोडलेलं वाक्य, कालवाचक क्रिया विशेषण अवयवाने जोडलेलं वाक्य, रीतिवाचक क्रिया विशेषण अवयवाने जोडणारं वाक्य, हे सुद्धा काय असते? गौण वाक्य असते. मी तुम्हाला मिश्र वाक्यात शिकवले हे सर्व कालवाचकाने कोणते दोन वाक्य जोडते. बघा, जेव्हा परीक्षा जवळ येते तेव्हा अभ्यासाचा वेग वाढतो. इथं केव्हा, जेव्हा, तेव्हानी दोन वाक्य जोडले म्हणून हे मिश्र तर आहे, वाद नाही. पण मिश्र वाक्यात येणारं गौण वाक्य त्यातला कोणता प्रकार? आता हे बघा, हे काळाचा बोध करून देते म्हणून हे काळाचा बोध करून देते की नाही? तर बघा, या कालवाचकामध्ये जे जेव्हानी जोडलेलं वाक्य आहे, जेव्हा, जेव्हा, जेथे, जर, आहे का नाही, जिथे यांनी जोडलेलं वाक्य हे गौण वाक्य असते. जसं संबंधी सर्वनामाने जो, जी, जे, ज्या, तसं हे लक्षात ठेवायचं. बरोबर? पुढे, जसे कराल तसे भराल. कसे? आता इथं जसे तसेने दोन वाक्य जोडले म्हणजे मिश्र आहे. पण जसेने जोडणारं वाक्य इथं बघा, हे रीती वाक्य आहे की नाही? हे रीतिवाचक क्रिया विशेषण आहे. पण जसा, जशी, जसे, जेव्हा, जसा, जशी, जसे, जेव्हा, आहे का नाही, जरी, असे शब्दांनी पहिले जे जोडलेले असतात ना, तर त्याला क्रिया विशेषण गौण वाक्य म्हणायचं. जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती. हे बघा, जेथे आणि तेथे इथं दोन वाक्य यांनी जोडले, हे मिश्र आहे. पण याच्यातलं जे काही पहिलं आहे ना, जेथे, आहे का नाही, तर हे आता हे कोणतं आहे? हे आहे स्थलवाचक. तर याच्यामधलं बघा, जेथे हे जे आहे की नाही, तर या वाक्याला म्हणायचं क्रिया विशेषण गौण वाक्य. समजलं? आता त्याचबरोबर स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक मध्ये जेव्हा, जसे, जेथे यांनी जोडलेलं वाक्य म्हणजे हे काय असते? क्रिया विशेषण. पण त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात घ्या, याची उदाहरणं तुम्हाला दाखवतो. बघा, जो, बघा, तो शाळेत गेला नाही कारण तो आजारी आहे. आता कारण काय आहे? कारण
तो आजारी आहे, म्हणजे कारण दर्शवणारं वाक्य बघा, कारण दर्शवणारं वाक्य हे काय असते, गौण वाक्य असते. आणि त्या गौण वाक्यास क्रिया विशेषण गौण वाक्य म्हणायचं. त्या गौण वाक्यास काय म्हणायचं, क्रिया विशेषण गौण वाक्य. पुढे, पाऊस पडत होता तरीही मुले बाजारात गेली. विरोध झाला. कसा, मी तुम्हाला बघा न्यूनत्व बोधक उभ्या नवी अवयव शिकवलं आणि त्यावेळेस मी तुम्हाला बोललो होतो की न्यूनत्व बोधक मध्ये त्याला विरोध वाचक किंवा विरोध बोधक उभ्या नवी अवयव म्हणतात. इथं बघा, पाऊस पडत होता तरीही मुले बाजारात गेली. इथं बघा विरोध झाला. इथं काय झालेला आहे, विरोध झालेला आहे. म्हणजे विरोध दर्शवणारं वाक्य हे सुद्धा काय असते, गौण वाक्य असते. आणि त्या गौण वाक्यास आपण काय म्हणायचं असते, क्रिया विशेषण गौण वाक्य. लक्षात आलं. तर हे होतं क्रिया विशेषणाच्या वाक्याच्या बद्दल. तुम्हाला समजलं असेल. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये हे जे काही सर्वच्या सर्व गौण वाक्याचे जे काही प्रकार आहे तर मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, मिश्र वाक्यामध्ये जे गौण वाक्य येते त्याचे 3 प्रकार आहे. कोणते कोणते प्रकार आहे. पहिला प्रकार आहे तो म्हणजे नाम गौण वाक्य, दुसरा प्रकार आहे तो म्हणजे विशेषण गौण वाक्य, तिसरा प्रकार आहे तो म्हणजे क्रिया विशेषण गौण वाक्य. मिश्र वाक्यात जिथं नाम यायला पाहिजे तिथं गौण वाक्य येते, त्याला नाम गौण वाक्य म्हणायचं. मी तुम्हाला सांगितलं स्वरूप दर्शवणारं वाक्य हे नाम गौण वाक्य असते. पुन्हा दर्शक सर्वनाम हा ही हे यांनी जोडलेलं पहिलं वाक्य हे काय असते, नाम गौण वाक्य असते. एवढं लक्षात ठेवायचं. विशेषण गौण वाक्य काय बोललो होतो, विशेषण गौण वाक्य असं बोललो की जे संबंधी सर्वनाम आहे, जो जी जे ज्या यांनी जोडलेलं जे पहिलं वाक्य असते की नाही, तर ते विशेषण गौण वाक्य असते. बरोबर. त्यानंतर क्रिया विशेषण गौण वाक्यामध्ये काय बोललो होतो, जे क्रिया विशेषण रीतिवाचक असतात, जे कालवाचक असतात, जे स्थलवाचक असतात, पण कसे, जसे, आहे का नाही. त्यानंतर कालमध्ये काय, जेव्हा, आहे का नाही. स्थलमध्ये काय, जिथे. अशा ज पासून सुरू होणाऱ्या पहिल्या वाक्याला आपण क्रिया विशेषण गौण वाक्य म्हणायचं. त्याचबरोबर काय शिकवलं मी तुम्हाला, त्याचबरोबर असं शिकवलं जे वाक्य कारण दर्शवते ते वाक्य सुद्धा काय असते, तर क्रिया विशेषण गौण वाक्य असते. विरोध दर्शवणारं वाक्य हे सुद्धा काय असते, हे विरोध दर्शवणारं वाक्य हे सुद्धा काय असते, तर गौण वाक्य असते. आणि त्या गौण वाक्यास क्रिया विशेषण गौण वाक्य म्हणायचं. हे मिश्र वाक्यात येणाऱ्या गौण वाक्याचे काय होते, प्रकार होते. समजलं. आता आपण वाक्याच्या प्रकाराच्या शेवटच्या घटकाकडे जाणार आहोत, ज्याचं नाव आहे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य म्हणजे नेमकं काय आहे. जसं बघा, मिश्र वाक्य होण्याची अट जशी मी तुम्हाला दाखवली तसं संयुक्त वाक्य होण्याचे काही नियम, काही अटी आहे. बघा, संयुक्त वाक्य कधी होते. आता संयुक्त वाक्य कधी होते बघा, जे वाक्य प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्ययांनी जोडतात त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो. आता प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्यय कोणते आहे, तर बघा, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि काय, परिणाम बोधक. जे वाक्य समुच्चय म्हणजे काय, समुच्चय म्हणजे आणि, व, शिवाय, आणि, अंक, नी, आहे का नाही. विकल्प म्हणजे काय, अथवा, वा, किंवा, अगर, मगर, आहे का नाही, की. न्यूनत्व म्हणजे काय, पण, परू, परंती यासारखे शब्द. परिणाम म्हणजे काय, म्हणून, सबब, यास्तव यासारखे. जर 2 वाक्य बघा, 2 वाक्य जर गौणत्व सूचक उभ्यानवी अव्ययांनी जोडले तर त्याला मिश्र म्हणतात. आणि जर 2 वाक्य जर या प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्ययांनी जोडले तर त्याला आपण काय म्हणायचं, संयुक्त वाक्य. पण जसं मी तुम्हाला संयुक्त मिश्र वाक्य होण्याची अट सांगितली होती बघा, मिश्र वाक्य होण्याची अट काय सांगितली होती, मिश्र वाक्य होण्याची अट अशी सांगितली का मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा एक पेक्षा जास्त गौण वाक्य गौणत्व सूचक उभ्यानवी अव्ययांनी जोडले गेले पाहिजे, तेव्हा मिश्र वाक्य होते. तशी संयुक्त वाक्याची सुद्धा अट आहे. काय, इथे दोन प्रधान वाक्य, 2 प्रधान किंवा 2 पेक्षा जास्त. बघा, 2 म्हणतोय, 1 म्हणत नाही. 2 प्रधान वाक्य किंवा 2 पेक्षा जास्त प्रधान वाक्य. इथं गौण वाक्याचा काहीच विषय नाही. 2 प्रधान वाक्य किंवा 2 पेक्षा जास्त प्रधान वाक्य कशाने जोडली पाहिजे, प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्ययांनी जोडली गेली पाहिजे, तेव्हा त्यास संयुक्त वाक्य म्हणतात. तेव्हा त्यास काय म्हणतात, संयुक्त वाक्य म्हणतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जसं मिश्र वाक्यामध्ये गौणत्व सूचक उभ्यानवी अव्ययांनी 2 वाक्य जोडतात तेव्हा त्यास मिश्र वाक्य म्हणतात. पण जेव्हा 2 वाक्य गौणत्व सूचक उभ्यानवी अव्यय जोडते असं नाही, क्रिया विशेषण जोडते, सर्वनाम जोडते, संबंधी सर्वनाम जोडते, परंतु तसं संयुक्त वाक्याबद्दल अजिबात नाही. संयुक्त वाक्यामध्ये हेच 2 वाक्य जोडले जातात. लक्षात राहील. बघू आपण संयुक्त वाक्याची रचना. 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रधान वाक्य
जेव्हा प्रधानत्व सूचक उभ्या न वी अवयांनी जोडले जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. आता आपल्याकडे प्रधानत्व सूचक उभ्या न वी अवयव कोणते आहे तर समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. परिमाण आणि परिणाम याच्यात फरक आहे. परिणाम म्हणजे तुम्हाला माहिती आहे एखाद्या घटनेचा झालेला जो काही म्हणजे कृतीचा काहीतरी आपल्याला इकडे रिझल्ट दिसून येतो त्याला परिणाम म्हणतो. आणि परिमाण याचा अर्थ होतो एकक. लक्षात ठेवा. समुच्चय बोधक कोणते आणि, शिवाय, अन, आणखीनी. विकल्प कोणते अथवा, वा, किंवा, की. न्यूनत्व कोणते पण, परी, परंतु. परिणाम कोणतं म्हणून, सबब, यास्तव. यांनी जोडलेलं यांनी जर दोन वाक्य जोडले, या शब्दांनी जर दोन वाक्य जोडले तर ते काय असतात संयुक्त वाक्य. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला एक केवळ वाक्यात बघा एक उदाहरण शिकवलं. राम आणि श्याम भाऊ आहेत. राम आणि श्याम काय आहे भाऊ आहे. मग तुम्ही म्हणणार सर इथं तर आणि न जोडलं हे संयुक्त नाही का. मी तुम्हाला केवळ वाक्यात ते शिकवलं. केवळ वाक्यात काय शिकवलं होतं त्याला अपवाद आहे म्हटलं. केवळ वाक्यामध्ये कोणत्याही उभ्या नवी अवयाचा वापर होत नाही. फक्त एकच आहे ते म्हणजे समुच्चय बोधक याचाच वापर होतो. पण ते आपल्याला ओळखता येते. जर समुच्चय बोधक उभ्या नवी अवयांनी दोन कर्ते जोडले जात असेल पण क्रिया जर एकच असेल, क्रिया एकच पाहिजे हे महत्वाची अट आहे, तर अशा वाक्यास आपण संयुक्त वाक्य न म्हणता काय म्हटलं गेलं पाहिजे केवळ वाक्य म्हटलं गेलं पाहिजे. ओके चला पुढे आपण संयुक्त वाक्याची रचना बघू. यांनी जोडलेलं वाक्य कोणते वाक्य असते संयुक्त वाक्य असते. आणि या 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 उभ्या नवी अवयाच्या जागी आहे की नाही समोर अलीकडे अर्धविरामाचा वापर होतो. जसं मिश्र वाक्यात स्वल्पविराम येते ना की नाही तर इथं अर्धविराम येत असते. बघा काही वाक्य बघू. आईने भिकाऱ्याला पैसे दिले शिवाय जेवणही दिले आहे का नाही. दोनही प्रधान वाक्य आहे. पहिलं आईने भिकाऱ्याला पैसे दिले आणि नंतरचं प्रधान जेवणही दिले आणि हे समुच्चय बोधक आहे बरोबर आहे का नाही. आणि शिवायनी जोडलं. पुढे तू प्रत्यक्ष ये किंवा तुझ्या भावाला पाठव. आता हे सुद्धा वाक्य विकल्प आहे. आता इथं बघा दोन दोन क्रियापद आहेत. जसं मिश्र वाक्यात दोन क्रियापद होते की नाही तसं इथं सुद्धा दोन क्रियापद आहे. दिले दिले, ये, पाठव दोन क्रियापद आहे. केवळ वाक्यात तसं नसते. तू चहा घे किंवा कॉफी. आता इथं बघा तुम्हाला वाटणार सर इथं दोनच शब्द जोडले ना चहा कॉफी. तसं नाही. तुम्हाला एक अट लक्षात ठेवायची आहे. फक्त समुच्चय बोधक उभ्या नवी अवयांनी जर दोन कर्ते जोडले आणि जर त्याच्यातून एकच क्रिया झाली तर तेच वाक्य केवळ वाक्य असते. आणि बाकी सर्व उभ्या नवी अवयांनी जोडले प्रधानत्व तर त्याला नेहमीच आपण संयुक्त वाक्य म्हणायचं. बाकी टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही बसने अथवा रेल्वेने या. आता इथं बघा तुम्हाला वाटणार सर बस आणि रेल्वे इथं दोन शब्द जोडले ना पण तसा त्याचा अर्थ नाही. ते फक्त आणि फक्त समुच्चय बोधक उभ्या नवी अवयालाच लागू होते. बाकी दोन शब्द विकल्प न जोडो, त्या परिणाम न जोडो किंवा त्या न्यूनत्व न जोडो त्याला आपण संयुक्त वाक्यच म्हणायचं. त्याला आपण संयुक्तच म्हणायचं आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. समुच्चय बोधक उभ्या नवी अवयय सोडून इतर उभ्या नवी अवयांनी जर दोन शब्द जोडले तर त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणायचं प्रधानत्व सूचक असेल तर. हे पहिला मुद्दा क्लिअर करा कारण याच्यावर आयोगानं वारंवार प्रश्न केलेले आहेत. तर याला हे बघा हे काय आहे हे विकल्पच आहे आणि हे सुद्धा काय आहे विकल्पच आहे. आईला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक आहे. हे जे वाक्य आहे ना तर हे न्यूनत्व आहे. न्यूनत्व एक प्रधानत्व सूचक आहे आणि प्रधानत्व सूचक आहे म्हणजे ते संयुक्त आहे. तो इतका खेळला म्हणून त्याचे अंग दुखू लागले. त्याचा रिझल्ट म्हणजे परिणाम आहे. परिणाम बोधक जे की प्रधानत्व सूचक आहे म्हणून ते वाक्य संयुक्त वाक्य आहे. समजलं. तर याच्या म्हणजे या संयुक्त वाक्यामध्ये केवळ प्रधानत्व सूचक उभ्या नवी अवयांनीच दोन वाक्य जोडले जातात. आता जसं मिश्र वाक्यामध्ये जे गौण वाक्य येत होतं ना तर त्याचे जे काही तीन प्रकार पडत होते ना तर तसं या संयुक्त वाक्याचे सुद्धा तीन प्रकार आहे. संयुक्त वाक्याचे किती प्रकार आहे संयुक्त वाक्याचे सुद्धा तीन प्रकार आहे. बघा जसं गौण वाक्याचे तीन प्रकार होते की नाही तर आता डायरेक्ट संयुक्त वाक्याचे तीन प्रकार आहे. बघा संयुक्त वाक्याचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे केवळ संयुक्त वाक्य. कोणतं केवळ संयुक्त वाक्य. दुसरा आहे ते म्हणजे मिश्र संयुक्त वाक्य. कोणतं मिश्र संयुक्त वाक्य. आणि तिसरा प्रकार आहे या दोघाला एकत्र करायचं. कोणाला केवळ आणि मिश्रला. केवळ मिश्र आणि पुढे लिहायचं संयुक्त वाक्य. समजलं. या संयुक्त वाक्याचे तीन प्रकार आहे केवळ संयुक्त, मिश्र संयुक्त आणि केवळ मिश्र संयुक्त वाक्य. लक्षात राहील. यस. तर आता केवळ वाक्यातला पहिला प्रकार आपण बघणार आहोत म्हणजे संयुक्त वाक्याचा पहिला प्रकार अभ्यासू. त्याचं नाव आहे केवळ संयुक्त वाक्य. आता केवळ संयुक्त वाक्य कधी काय होते. संयुक्त वाक्याची अट काय आहे.
संयुक्त वाक्याची अट अशी आहे की दोन वाक्य कशाने जोडली पाहिजे, दोन वाक्य हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडली गेली पाहिजे. कशाने जोडली गेली पाहिजे, दोन वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडली गेली पाहिजे, तेव्हा ते वाक्य संयुक्त वाक्य असते. बरोबर. तर आता मी काय म्हणतो बघा, त्यातला जो पहिला प्रकार आहे ना केवळ संयुक्त वाक्य, तर इथं काय संयुक्त या शब्दाचा अर्थ होतो दोन. बघा, संयुक्त या शब्दाचा अर्थ काय होते, दोन. लक्षात ठेवा, संयुक्त या शब्दाचा अर्थ होते दोन. आता जेव्हा दोन केवळ वाक्य, बघा काय बोललो, दोन केवळ वाक्य कशाने जोडली जातील, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी. दोन केवळ वाक्य जेव्हा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडली जातात तेव्हा त्याला म्हणायचं आपण केवळ संयुक्त वाक्य. बघू आपण केवळ संयुक्त वाक्य हा संयुक्त वाक्याचा पहिला प्रकार. बघा, दोन केवळ वाक्य जेव्हा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडतात तेव्हा त्याला केवळ संयुक्त वाक्य म्हणतात. जसं बघा, रामने खूप मेहनत केली, हे पहिलं वाक्य आहे. हे केवळ वाक्य आहे की नाही, यस, कारण या वाक्यात एकच क्रियापद आहे. त्याला यश मिळाले नाही, हे सुद्धा केवळ वाक्य आहे. आणि हे परंतु न जोडलं, आणि परंतु हे एक न्यूनत्व बोधक आहे जे की प्रधानत्व सूचक आहे. दोन केवळ वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडले म्हणून केवळ संयुक्त वाक्य. पुढे, आज रविवार आहे, हे पहिलं केवळ वाक्य. मी उशिरा उठलो, हे दुसरं केवळ वाक्य. आणि म्हणून न जोडलं, म्हणून काय आहे, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयव. बरोबर आहे. जिंकू किंवा मरू, आता तुम्ही म्हणणार सर इथं तर जिंकू आणि मरू दोनच वाक्य आहे, दोनच शब्द आहे हो. पण तसं नाही, जिंकू या शब्दामध्ये एक पूर्ण वाक्य लपलेलं आहे. जसं बघा, मी म्हटलं तुम्हाला लाव, लाव, बघा मी तुम्हाला म्हटलं लाव, मग या लाव मध्ये काय आहे, भरपूर आहे. तू दरवाजा लाव, म्हणजे त्या लाव मध्ये, म्हणजे हे लाव क्रियापद असं आहे की ते त्यामध्ये पूर्ण सेंटेन्स लपलेलं आहे. तसंच जिंकू किंवा मरू या दोन शब्दामध्ये दोन वाक्य लपलेलं आहे का नाही. मरू म्हणजे काय, जिंकू किंवा मरू म्हणजे हुतात्मा होऊ, आहे का नाही, प्राणार्पण करू असा त्याचा अर्थ होतो. आणि ते किंवानी जोडलं, हे पहिलं केवळ वाक्य आहे आणि हे दुसरं केवळ वाक्य आहे. आणि या किंवा विकल्पबोधक उभयान्वयी अवयवांनी जोडलं जे की प्रधानत्व सूचक आहे. लक्षात राहील. राम आला, हे पहिलं केवळ वाक्य. श्याम गेला, दुसरं केवळ वाक्य. नाही तुम्ही म्हणवा राम आला श्याम गेला, हे सर केवळ वाक्य नाही का, फक्त केवळ नाही का, नाही, दोन क्रियापद आले. बघा, राम आला हे पहिलं केवळ वाक्य आहे, श्याम गेला दुसरं केवळ वाक्य आहे. आणि हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडलं. मी खूप पळालो, हे पहिलं केवळ वाक्य. गाडी चुकली, हे दुसरं केवळ वाक्य. आणि पण या न्यूनत्व बोधकनी जोडलेला आहे. तू चहा घे किंवा कॉफी पी, तू चहा घे हे पहिलं केवळ वाक्य, कॉफी पी हे दुसरं केवळ वाक्य. आणि किंवानी जोडलं. जेव्हा दोन केवळ वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडते तेव्हा त्यास केवळ संयुक्त वाक्य म्हणायचं. आता दुसरा प्रकार शिकू, त्याचं नाव आहे मिश्र संयुक्त वाक्य. मिश्र संयुक्त वाक्य म्हणजे काय बघा, संयुक्त या शब्दाचा अर्थ होतो दोन. जेव्हा दोन मिश्र वाक्य कशाने जोडले जातील, प्रधानत्व सूचकनीच जोडले पाहिजे, कारण आपण संयुक्त वाक्याचे प्रकार शिकतोय. आणि संयुक्त वाक्यामध्ये प्रधान वाक्य म्हणजे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडले जातात. दोन मिश्र वाक्य जेव्हा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडतात तेव्हा त्यास मिश्र संयुक्त वाक्य म्हणतात. दोन मिश्र वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडले जातात तेव्हा त्याला मिश्र संयुक्त वाक्य म्हणतात. बघा, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पीक येते, हे पहिलं संयुक्त वाक्य आहे का नाही. बघा, जेव्हा आणि तेव्हाने जोडलं, हे पहिलं. जेव्हा पीक येते तेव्हा शेतकरी सुकावतो, आणि हे दोनही वाक्य बघा आणीनं जोडलं म्हणून ते आहे मिश्र संयुक्त वाक्य. जर तो वेळेवर आला तर आपण बागेत जाऊ, हे बघा हे पहिलं आहे संयुक्त वाक्य, बागेत जाऊ. तो उशिरा आला तर आपण थांबणार नाही, आणि हे बघा न्यूनत्व बोधकनं जोडलेलं आहे. जो मेहनत करतो तो यशस्वी होतो, हे पहिलं केवळ वाक्य. जो वेळ वाया घालवतो तो मागे पडतो, आणि हे बघा विकल्प बोधकनं जोडलेला आहे. जाती तो काय, हां जाती तो आजारी होता, जाती नाही ते जरी आहे पाहिजे. बघा, जरी तो आजारी होता, जरी तो आजारी होता, जरी तो आजारी होता तरी तो शाळेत गेला, हे पहिलं मिश्र वाक्य.
जेव्हा परीक्षा झाली तेव्हा त्याला चांगले गुण मिळाले आणि म्हणून हे परिणामबोधक उभ्यानवी अव्ययाने जोडलेलं वाक्य. जेव्हा दोन मिश्र वाक्य प्रधानत्व सूचक कोणतंही प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्ययाने जोडले तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, मिश्र संयुक्त वाक्य. आता एक शेवटचा प्रकार आहे केवळ मिश्र संयुक्त वाक्य. इथं कसं असते, एक केवळ वाक्य असते आणि इथं एक मिश्र वाक्य असते. एक केवळ वाक्य एक मिश्र वाक्य जर प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्ययाने जोडलं तर त्याला म्हणायचं केवळ मिश्र संयुक्त वाक्य. बघा, एक केवळ वाक्य आणि एक मिश्र वाक्य प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्ययाने जोडले जातात तेव्हा त्यास आपण केवळ मिश्र संयुक्त वाक्य म्हणायचं. बघा, वारा सुटला हे पहिलं म्हणजे हे केवळ वाक्य आहे पहिलं. जेव्हा पाऊस आला तेव्हा लाईट गेली हे मिश्र वाक्य आहे. आणि हे बघा, व या प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्ययाने जोडलं हे पहिलं केवळ वाक्य आहे आणि हे मिश्र वाक्य आहे. आणि हे बघा प्रधानत्व सूचकने जोडलं आहे. व हे विकल्प आहे जे प्रधानत्व आहे. सकाळ झाली हे केवळ आहे. ज्याला शक्य होते ते कामाला लागले हे आहे मिश्र वाक्य आणि हे आणीनं जोडलं. रात्र झाली हे केवळ आहे. जेव्हा चंद्र उगवला तेव्हा प्रकाश पडला हे बघा आणीनं जोडलं. रात्र झाली आणि जेव्हा चंद्र उगवला तेव्हा प्रकाश पडला, दुसरं वाक्य मिश्र पहिलं आहे केवळ प्रधानत्वाने जोडलेलं आहे. घंटा वाजली पण जो मुलगा उशिरा आला तो बाहेरच राहिला. घंटा वाजली हे पहिलं केवळ वाक्य. जो मुलगा उशिरा आला तो बाहेरच राहिला हे मिश्रवय आणि पण जोडलं आहे न्यूनत्व. मी अभ्यास केला हे पहिलं केवळ वाक्य. जेव्हा परीक्षा आली तेव्हा पेपर सोपा गेला हे मिश्र वाक्य वय आणि हे व न जोडलेलं आहे. म्हणजे तुम्हाला समजलेलं असेल. एका मिनिटामध्ये संयुक्त वाक्याचे तिन्ही प्रकार समजून सांगतो. संयुक्त वाक्याचे महत्त्वाचे 3 प्रकार पडतात. कोणते कोणते पडतात? पहिला आहे ते म्हणजे केवळ संयुक्त वाक्य, दुसरा आहे मिश्र संयुक्त वाक्य आणि तिसरा आहे ते म्हणजे केवळ मिश्र संयुक्त वाक्य. दोन केवळ वाक्य प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्ययाने जोडतात. दोन केवळ वाक्य जेव्हा प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्ययाने जोडतात तेव्हा त्याला केवळ संयुक्त वाक्य म्हणायचं. दोन मिश्र वाक्य बघा, दोन मिश्र वाक्य जेव्हा प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्ययाने जोडतात तेव्हा त्याला मिश्र संयुक्त वाक्य म्हणायचं. आणि एक केवळ वाक्य बघा, एक केवळ वाक्य आणि एक मिश्र वाक्य जर प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्ययाने जोडलं तर त्याला आपण संयुक्त म्हणजे केवळ मिश्र संयुक्त वाक्य म्हणायचं. हे होते आपले संपूर्ण वाक्याचे प्रकार. इथं याच्या पलीकडे कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये जात नाही. तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल असं मला वाटतं. याच्या पलीकडे प्रश्न जात नाही. तुम्ही लेक्चर 2 वेळा बघा. त्याचं कारण आहे व्हिडिओ हा लांब झालेला आहे. माझा पुरेपूर प्रयत्न होता की त्याला शॉर्टकट तयार करावं, परंतु बऱ्याच विद्यार्थ्याच्या मागणीस्तव सर आपण फास्ट घेता म्हणून थोडं आरामात घेतलं तरी चालते. सो मी या भागामध्ये थोडं आरामात आणि पूर्णच्या पूर्ण जे काही पार्ट आहे जे आतापर्यंत परीक्षेला आलेले आहेत तर सर्व घेण्याचे प्रयत्न केले. तर आजच्या तासिकेत आपण इथं थांबू. पुढच्या तासिकेमध्ये आपण आपल्या वाक्याच्या दुसऱ्या वाक्यविचाराच्या दुसऱ्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव असणार आहे वाक्य रूपांतर. ज्या वाक्य रूपांतराला आपण वाक्य परिवर्तन असं देखील म्हणत असतो. तर आजच्या तासिकेमध्ये आपण इथं थांबतोय. भेटू आपण परत उद्याच्या तासिकेमध्ये. धन्यवाद. गुड बाय.